म्हटलं पण राजकारणी नसतो. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. वाल्मिक कराड अर्थात आकाचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. अंजली दमानिया ट्विटरच्या माध्यमातून आकावर वेगवेगळे आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच आकाशी संबंधित अंजली दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक मोठा गौप्यस्फोट केलाय. त्या आकाला काहीच झालं नव्हतं असं ट्विट जे आहे ते वाल्मिक कराडच्या अनुषंगाने अंजली दमानिया यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि याच्यामध्ये बीडचे सिव्हिल सर्जन जे आहेत ते देखील सहभागी आहेत असा अंजली दमानिया यांचा आरोप आहे. याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. बीडचे सिव्हिल सर्जन, मुंडे कराडचा माणूस आणि अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट या विषयावर चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर. अंजली दमानिया यांचा हा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट पाहायला मिळतोय. 3 दिवस जो वाल्मिक कराड आयसीयू मध्ये होता त्याला काहीच झालं नव्हतं असं ट्विट जे आहे दडदडीतपणे ते अंजली दमानिया यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच. म्हणजे अगदी त्यांना जेव्हा ऍडमिट केलं गेलं सिव्हिल त्या हॉस्पिटलमध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये, त्या वेळेपासून त्या सांगत होत्या की वाल्मिक कराड मुळातच ठणठणीत आहे. त्याला केवळ अँटीबायोटिक्स देण्यासाठी तुम्ही हॉस्पिटलला नेलात का? कारण जेव्हा त्याचे रिपोर्ट सगळे बाहेर आले आणि त्याची माहिती अंजली दमानिया यांनी घेतली त्यामध्ये स्पष्टपणे जे सिटी स्कॅन झालं तो देखील नॉर्मलचा रिपोर्ट आहे, ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, जी काही सोनोग्राफी झाली त्याचा जो काही रिपोर्ट समोर आलेला त्यामध्ये युरिन इन्फेक्शन थोडंफार आढळलेलं आहे. त्यावर ते असे म्हणाले की अँटीबायोटिक्स देऊन सुद्धा ते बरं करता येतं, त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये त्याला किंवा हॉस्पिटलाइज करायची गरज काय होती? बरं, तुम्ही फक्त हॉस्पिटलला त्याला नेलं नाहीत, त्याची बर्दास्त राखण्यासाठी हे सगळं करण्यात आलं. कारण की ज्या दिवशी न्यायालयीन कोठडी होते त्याच दिवशी रात्री त्याच्या पोटात दुखायला लागतं. बरं, पोटात दुखायला लागतं म्हणून तुम्ही थेट त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता. नुसतं ऍडमिट करत नाही तर त्याला जिथं ऍडमिट करायचं आहे तिथल्या 11 बेडवरचे रुग्ण हलवता आणि त्याला सेपरेट ट्रीटमेंट देता, व्हीआयपी ट्रीटमेंट देता. नंतर चहा पाण्याचे पण आपण व्हिडिओ व्हायरल झालेले बघितलेले आहेत. याचाच अर्थ वाल्मिक कराडला ही स्पेशल आणि व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यामागे वेगळंच काहीतरी गणित शिजतंय. हेच याच्यातून अंजली दमानिया यांना स्पष्ट करायचं. निश्चितच सर. आणि त्यांनी थेटपणे बीडचे जे सिव्हिल सर्जन आहेत अशोक थोरात त्यांच्यावरही आरोप केल्याचा पाहायला मिळतोय. माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे ते ओएसडी राहिलेत असं त्या म्हणतात. आणि कराड आणि मुंडेंचाच माणूस म्हणजे अशोक थोरात आहे असं देखील त्या म्हणतात. नक्कीच. कारण की त्यांनी जी माहिती त्यांच्याबद्दल काढली, आता त्यांनी एक माध्यमांवर प्रतिक्रिया पण दिली की त्यांच्याबद्दल मी आणखी माहिती घेतेय, पण त्यांच्याबद्दल जेव्हा त्यांनी माहिती सांगितली ती अत्यंत धक्कादायक आहे. मुळातच अशोक थोरात हे आधी विमल मुंदडा ज्या आरोग्यमंत्री राहिल्या होत्या त्यांचे ओएसडी होते. नंतर त्यांची बीडमधून नाशिकला बदली करण्यात आली. पण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी पुन्हा त्यांना बीडमध्ये आणलं. बीडमध्ये आणल्यानंतर ते सिव्हिल सर्जन या पोस्टवर. पण प्रश्न हा इथे उपस्थित होतो की संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम पासून ते आतापर्यंत या सिव्हिल सर्जन यांच्या गायडन्स खाली सगळं झालेलं आहे. आणि तुला आठवत असेल विधानसभेमध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं तेव्हा त्यांचे डोळे, त्याच्या आधी अशा चर्चा झाल्या की डोळे लायटरने जाळण्यात आले वगैरे, काढण्यात आले, अशी पण चर्चा झाली. पण त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की सिव्हिल सर्जन यांनी दिलेल्या किंवा जो काही पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार तरी या बाबतीत तरी असा काही दुजोरा त्याला देण्यात आलेला नाही. तो दुजोरा जो कोणी दिला नव्हता ते हेच होते. म्हणजे याचा अर्थ त्यात पण मग काही पोस्टमार्टम मध्ये काही गौड बंगाल आहे का असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय. शिवाय अशोक थोरात ही व्यक्ती एक राजकारणी इन्क्लाइन पर्सन वाटते असं देखील ते म्हणाले. कारण त्यांना लोकसभा निवडणूक पण लढवायची होती आणि विधानसभा निवडणूक पण लढवायची होती. आणि त्याही पेक्षा धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय. अंबाजोगाई येथे एक हॉटेल आहे, अगदी सुपर लक्झरियस हॉटेल आहे. तुम्ही आता स्क्रीनवर त्याचे फोटो पण पाहत असाल. त्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच पंकजा मुंडे आणि अशोक थोरात यांचा फोटो आहे. त्यामुळे त्यांना असं म्हणायचंय की असा जो फोटो कोणी लावतो त्या अर्थी ह्याच्यात हे क्लिअर करायचंय की मी यांचा अमुक अमुक कार्यकर्ता आहे किंवा यांचा मी समर्थक आहे. आणि हे हॉटेल तिसऱ्याच आणि फोटो दुसऱ्याच असं होऊच शकत नाही. याचा अर्थ हे हॉटेल देखील अशोक थोरातांचं आहे हेच त्याच्यातनं प्रतीत होतं. निश्चितच सर. आणि अशोक थोरातांच्या बाबत जर आपण बोललो तर त्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा एकंदरीतच वैद्यकीय सेवेमध्ये दीन दुबळ्यांचा आधार अशी त्यांची ओळख आहे. असं असताना त्यांच्या
त्यांच्यावर थेट अशा प्रकारे आरोप होणं. हा, मग वाल्मिक कराडला आधार द्यायची गरज काय जर तुम्ही दिनदुबळ्यांचे आधार असाल? कारण की वाल्मिक कराड मुळातच आता निराधार आहे आणि एकतर त्यांनी इतक्या जणांचा आधार काढून घेतलेला आहे. संतोष देशमुख हे प्रकरण आता आपण बघितलं की संतोष देशमुख यांच्या घरचा म्हणजे ते त्यांच्या घरचे आधारवड होते आणि अशा आधारवडाला तुम्ही अक्षरशः म्हणजे इतका हलाल करून मारलेला आणि आता तर तुम्ही कुणाच्या गटात सहभागी आहात हे देखील पुराव्यानिशी समोर येते. प्रथमदर्शनी पुराव्यात तर तरी तुम्ही सीडीआरच्या रिपोर्ट सुद्धा तुम्ही पुढे आलेला त्यानुसारच तुम्हाला मकोगात अंतर्गत त्यात घेतलेला आहे. दुसरी गोष्ट, वाल्मिक कराड आणि उरलेले जे त्याचे 7 चेले चपाटे आहेत जे सगळे गुंडपुंड ते आता बीडच्या कारागृहातच आहेत. आता अर्थात वेगवेगळ्या बराक असतात पण वाल्मिक कराड 9 नंबरच्या बराकमध्ये आहे. पण हे सगळे आरोपी त्या बीड कारागृहातच आहेत आणि एक मात्र तो विष्णू चाटे ज्याला जी काही स्पेशल ट्रीटमेंट म्हणजे चॉईस ऑफ जेल असं ज्याला आपण म्हणूयात की मी ठरवणार की मी कुठल्या कारागृहात जायचं आणि तो आता लातूरच्या कारागृहात आहे. म्हणजे मुळातच ही अशी वेगवेगळी ट्रीटमेंट का दिली जाते? आणि मला एक प्रश्न असा संकेत विचारायचा आहे तुला की हे जे 3-4 दिवसांचं जे नाटक केलं गेलं त्याला न्यायालयीन कुठे मिळाल्यानंतर पोटात दुखायला लागलं, मग डॉक्टर आले त्याची तपासणी केली, मग ते म्हणले नाही नाही यांच्या अजून तपासण्या कराव्या लागतील, मग यांना हॉस्पिटलाइज करावं लागेल, मग अक्षरशः कारागृह मोठी गाडी करतं म्हणजे थोडक्यात त्यांचा तो काही पिंजरा किंवा जी काही पोलीस गाडी त्यात त्याला घेऊन जातात, मग तिथे सिव्हिल हॉस्पिटल मधला सर्जिकल वॉर्ड आहे तो रिकामा करतात. मुळातच तिथे आरोपींसाठी वेगळी व्यवस्था असते ना, मग ते 11 रुग्ण जे ऑलरेडी तिथं ट्रीटमेंट घेतात त्यांना तुम्ही बाहेर काढता, याला आयसीयू ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करता, चहा पाणी द्यायला सुरुवात करता, बुधवार रात्र जाते, गुरुवार दिवस जातो, शुक्रवार दिवस जातो, मग तोपर्यंत प्रसार माध्यमांनी जेव्हा सगळा हा धुरळा उठवला तेव्हा मग तुम्ही त्याला शनिवारी रात्री डिस्चार्ज करता. मग केवळ अँटीबायोटिक्स जर तुम्हाला द्यायचं होतं मग ते बालाजी तांदळी पण दिले असते की, कारण की आतापर्यंत त्याचं काम तेच आहे ना, कुणाला तरी पाण्याच्या बाटल्या पुरव, कुणाला रजई पुरव, कुणाला ब्लँकेट पुरव, कुणाला जाऊन भेट. आता तर त्याला किती वाईट वाटलं असेल बालाजी तांदळेला, अरे वाल्मिक कराड ऍडमिट आहे बाबा, अरे नुसतं अँटीबायोटिक सांगितलं असेल तरी जाणून दिल्या असत्या. प्रश्न हाच पडतो की एवढ्या सगळ्या निडर आणि निबर झालेल्या या सगळ्या लोकांना अक्षरशः यांना पहिल्यांदा सहआरोपी करायला पाहिजे. हे जे पोलीस अधिकारी आहेत, हॉस्पिटलचे कर्मचारी असतील, हे आता कोण नाव घेतलं आपण अशोक थोरात, यांचं नेमकं काय चालू आहे? यांना 4 दिवस याची बर्दास्त राखण्यासाठी हा सगळा प्रकार चालू होता का? रिपोर्ट जर त्याचे नॉर्मल आले होते, रिपोर्ट आठवते तुला पहिल्या दिवशीच रिपोर्ट 6 तारखेला म्हणजे ज्या दिवशी बुधवारी रात्री ऍडमिट केलं तुम्ही, गुरुवारी तर तुम्ही सकाळी तपासण्या केल्या असतील. हे सगळे रिपोर्ट काही असे नाही फार मोठे की 4-4, 5-5 दिवस लागणारे रिपोर्ट यायला. हॉस्पिटलच तुमचं, तुम्हालाच रिपोर्ट द्यायचे बरोबर, म्हणजे तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता रिपोर्ट देणं अपेक्षित होतं आणि तुम्ही रिपोर्ट माहिती कधी मिळाली ही रिपोर्ट मधली? अजूनपर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला रिपोर्ट मध्ये काय आलं हे कळलं नाही. फक्त अंजली दमानियांमुळे माहिती समोर आलेली आहे. अंजली दमानिया यांनी जर हे सांगितलं नसतं की त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले तर महाराष्ट्राला कळलंही नसतं की त्यांच्या रिपोर्टमध्ये काय आहे, म्हणजे वाल्मिक कराडच्या रिपोर्टमध्ये काय आलंय असा प्रश्न पडला. निश्चितच सर, या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासूनच अनेक गोष्टी ज्या आहेत त्या संशयास्पद येताना पाहायला मिळत होत्या. म्हणजे सर काल वाल्मिक कराडला डिस्चार्ज मिळाला, डिस्चार्ज मिळाल्याच्या दिवसापर्यंत म्हणजे आणि मिळाल्यानंतर अजूनही रुग्णालय प्रशासन असेल किंवा एकंदरीत जी काही संबंधित यंत्रणा आहे यांनी वाल्मिक कराडचा एकही रिपोर्ट जो आहे तो दिलेला नाही. मग त्याचे सिटी स्कॅन करण्यात आलं होतं, त्याची सोनोग्राफी करण्यात आली होती, या सगळ्याचे रिपोर्ट नेमके गेले कुठे किंवा ह्या सगळ्याचे रिपोर्ट मधनं नेमकं काय सांगितलं जातं का? मग वाल्मिक कराडला काहीच झालं नव्हतं, मेडिकल बेल मिळावी यासाठी केलेला हा सगळा प्रयत्न होता, असे सगळेच प्रश्न इथं उपस्थित होताना पाहायला मिळतात. नक्की आरोपींची संख्या 9-10 आहे आणि तुम्ही एकाच आरोपीला फक्त आयसीयू मध्ये ठेवताय, त्याला वेगळी ट्रीटमेंट देताय कशासाठी? बरं तोही वाल्मिक कराड. म्हणजे मुळात जो या सगळ्या प्रकरणांचा सूत्रधार आहे, खंडणीच्या गुन्ह्यात पण तोच, खुनाच्या गुन्ह्यात पण तोच, खुनाच्या प्रयत्नात पण तोच, आणखी अपहरणाच्या प्रयत्नात पण, सगळ्या गुन्ह्यां कुठल्या गुन्ह्यांमध्ये नाही रे. अरे 14 का 15 गुन्हे दाखले त्या वाल्मिक कराडवर. 1999 पासून ही गुन्हेगारी क्षेत्रातली तुला म्हणजे त्याचे जर गुन्हे आपण चेक केले ना तर काय गुन्हे होते सुरुवातीला? बेकायदा जमवणे, कुणाला तरी रोखून धरणे, अडवून ठेवणे, जमिनी बळकावणे, हे असलेच गुन्हे करत 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 राजकीय वरदस्त प्राप्त होत गेला. पुढे आल्यानंतर तर अगदी पार खंडणीपर्यंत मजल मारली, खंडणी झाल्यानंतर मग अपहरणापर्यंत मजल मारली, अपहरण झाल्यानंतर खुनाच्या प्रयत्नापर्यंत मजल मारली आणि आता तर ते खुनाच्या कटातच हा सहभागी झाला. म्हणजे एवढे सगळे गुन्हे जर याच्यावर होते म्हणजे याचा अर्थ हा गुन्हेगार हिस्ट्री सीटर होता, हा गुन्हेगार सराईत गुन्हेगार होता. मग आतापर्यंत याला मोकोका काय लावण्यात आला नाही? मोकोका लावण्यासाठी 99 ते 2025 म्हणजे साधारण 26 वर्ष लागली तुम्हाला याला मकोका लावायला. एवढे वर्ष काय झोपलं होतं काय बीडचं प्रशासन?
म्हणजे या 26 वर्षात किती अधिकारी एसपी येऊन गेले असतील, डीवायएसपी येऊन गेले असतील, किती राजकारणी येऊन गेले, किती पालकमंत्री येऊन गेले, करणार काय? हात कोण लावणार अशी परिस्थिती आहे. निश्चितच सर, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2000 पासून 2000ला वाल्मिक कराडवर पहिला गुन्हा आहे, तिथपासून 22 जे काही त्याच्यावर गुन्हे आहेत, त्यातले 7 गुन्हे तर खुनाचे गुन्हे होते. बरोबर. आणि बीडचे जर आपण एक संबंधित सगळ्या यंत्रणा पाहिल्या तर सुरेश धस ज्याप्रमाणे म्हणतात तसं आका आणि आकाच्या आकाचा यंत्रणेवर असणारा दबाव, म्हणजे पोलीस थेट वाल्मिक कराड असं नाव न लिहिता वाल्मिकांना असं नाव त्या FIR मध्ये लिहितात. त्यामुळे त्यांची आकाची दहशत किती हेच आपल्याला याच्यावरनं समजून येतं. त्यामुळे आता जर संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण घडलं नसतं, जरी आकाचं नाव त्यात आलं नसतं, तर हा आका असेच बेमालूमपणे गुन्हे करत जे आहे ते सुटला असता. आपल्याला माहितच झालं नसतं. अरे मुळात वाल्मिक कराड हे नाव लोकांना कळायला कधी फक्त बीड पुरतच मर्यादित होतं. वाल्मिक कराड हे नाव पुढे आलं तेव्हा ज्यावेळी पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल पंकजा मुंडे यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, कुठे रे ते? कुठे रे ते? आणि त्या वाक्यात कळलं की धनुभाऊंचं ज्यांच्याशिवाय पानं झालत नाही ते वाल्मिक कराड. इथपर्यंत ठीक होतं. अहो ठीक आहे, एक व्यक्ती आहे कोणतरी. नंतर जयंत पाटलांची आपण एक क्लिप बघितली होती, त्यावेळी आपल्याला ऐकायला मिळालं की बाबा कसा इव्हेंट मॅनेजमेंट तो करतोय वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला. पण प्रत्यक्षात त्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रासमोर कधी आलं? जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पूर्वी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला. तो खंडणीचा गुन्हा अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्या संदर्भातला होता. त्यावेळी वाल्मिक कराड हे नाव पटलावर आलं. पण नंतर वाल्मिक कराडचं कनेक्शन काय हे जसं साखळ्या जोडत गेलो तसं अख्ख्या महाराष्ट्रात वाल्मिक कराड गेली 50 दिवस चर्चेत आहे. आणि ही सगळी चर्चा त्याच्या एकट्या नावावर का होतीये? त्याचं कारण हे की या वाल्मिक कराडचे आणखी पुढचे जे रिलेशन्स असतील ते रिलेशन्स तर म्हणजे ते जर शोधले तर कुठे जातील ही पाळमुळं हे सांगताच येणार नाही. एकदा सुरेश धस यांनी एक असं स्टेटमेंट केलं होतं की आताशी कुठं सोटमूळ सापडले, अजून आगंतुक मुळं सापडायची आहेत. सुरेश धस नेहमी कोड्यात वगैरे असं बोलतात, पण नंतर ते जे काही बोलतात ते त्याचा खुलासा पण करून टाकतात. निश्चितच सर, सुरेश धस अगदी सुरुवातीपासून सांगतायत याच्यामधलं केवळ सोटमूळ जे आहे ते मिळालेलं आहे. ही सगळी लिंक, ही कडी जी आहे ती अर्थातच खूप मोठी आहे. आका आणि आकाचे चेले चपाटे जे थेट माध्यमांनाही शिकवायला लागले, हे सगळे चेले चपाटे. आणि ही एकंदरीतच केवळ वाल्मिक कराड पुरती लिंक नाही, तर वाल्मिकचे समर्थकही खूप मोठे जे माध्यमांपर्यंत येऊन माध्यमांनी काय केलं पाहिजे हे शिकवतात. अशी सगळी सोटमुळं, आगंतुक मुळं जी आहेत ती या सगळ्या बीड प्रकरणामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सुरेश धस ज्याप्रमाणे म्हणतायत तशी ही सगळी लवकरच समोर देखील येतील. मग संतोष देशमुखांचं प्रकरण झाल्यानंतर अगदी महादेव मुंडेंचं जे विस्मृतीत गेलेलं प्रकरण होतं ते प्रकरण सुद्धा 21 ऑक्टोबर 2023 ते पुन्हा नव्याने उजेडात आल्याचं पाहायला मिळतं. अनेक प्रकरणं आता उघडकीस खरं आहे. आणि महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये त्या अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये जे पोलीस आहेत, म्हणजे अगदी भास्कर केंद्रे वगैरे पार सचिन साताम यांची नावं घेतली काल अक्षरशः धसांनी, तर त्यांना जे फोन गेले 150 कॉल्स, ते फोन वाल्मिक कराडच्या घरातून का गेले, वाल्मिक कराडच्या पोरांचा आणि त्या प्रकरणाचा काय संबंध, या सगळ्याच गोष्टी आता पुढे उजेडात येतील. मुळातच बजरंग सोनवणे देखील स्पष्ट केलेल्या आहेत. त्या 2-3 दिवसात ते पत्रकार परिषद घेऊन एक मोठा खुलासा याच्यातनं करणार आहेत. शिवाय त्यांनी त्या डॉक्टरवर पण ताशेरे ओढलेले आहेत की, आणि ते म्हणले की हे पण प्रकरण मी धसाच लावणार, कारण एवढी ट्रीटमेंट का दिली जाते. दुसरी गोष्ट, त्यांनी आणखी एक मुद्दा मनोज जरांगेंनी उपस्थित केलेला आहे की जे पोलीस कर्मचारी आहेत, जे वाल्मिक कराड सोबत हॉस्पिटलमध्ये होते, जे डॉक्टर्स आहेत, या सगळ्यांचे CDR चेक करा. काहीतरी वेगळं ऑपरेशन सुरू होतं इथे, पण ते फसलं गेलेलं आहे. कदाचित या सगळ्या जो दबाव आणला जातोय त्या दबावामुळे वाल्मिक कराडला पुन्हा एकदा जिल्हा कारागृहात पाठवावं लागलेलं आहे. आणि यासोबतच संदीप क्षीरसागर यांनी देखील असं म्हटलेलं आहे की एकदम VVIP ट्रीटमेंट दिली जाते. याच्या मागचं कारण काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता खरंच शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच सर, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण अगदी सुरुवातीपासून, काल सुद्धा आपण एका लाईव्ह मध्ये बोललो, आकाची पोटदुखी की केवळ नौटंकी या आशयाखाली जे आपण लाईव्ह केलं होतं त्याच्यामध्येही आपण स्पष्टपणे बोललो होतो की हे एवढं सगळं घडत असताना राज्याचे आरोग्यमंत्री काय करतात. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी, आरोग्य राज्यमंत्री ज्या तर अगदी परभणीच्याच आहेत, आणि परभणी ते बीड 139 किलोमीटरचं अंतर, तास 1.5 तासामध्ये त्या बीडला पोहोचून त्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातली माहिती घेऊ शकतात. मात्र ना आरोग्य मंत्री बोलतायत ना आरोग्य राज्यमंत्री बोलतायत. आणि त्यामुळे जी कालची प्रशासन यंत्रणा आहे त्यांना आपल्याला रान मोकळे असंच वाटतंय. नक्की. आणि अशोक थोरातांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर याचा अर्थ तुम्ही पॉलिटिशियन्सशी जोडले गेले हे याच्यातनं क्लिअर होत आहे. आणि मुळातच जर तुमच्या मार्गदर्शनाने या सगळ्या गोष्टी घडतायत आणि तुमचे लागे बांधे जर मुंडे कराड यांच्याशी असतात, तुमची बदली सुद्धा
त्यांच्याच आशीर्वादानं झालेली आहे असं जर ज्या अंजली दमानी यांनी काढलेल्या माहितीनुसार कळतंय, तर निश्चितपणे या प्रकरणात तुमच्यावर तरी विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न खरंच महाराष्ट्राला पडलेला आहे. एकंदरीतच अंजली दमानी आज जे म्हणतायत त्याला खरंच कुठे ना कुठेतरी एक आधार आहे. आणि या आधारानुसार जर आता आपण पाहिलं तर 100% वाल्मिक कराडला या 4 दिवसांमध्ये जे हॉस्पिटलाइज करण्यात आलं तिथं नेमकं काहीतरी शिजत होतं, पण ते हाणून पाडण्याचं काम माध्यमांनी, सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी, आणि इव्हन खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेनं केलेलं आहे. कारण की काल जो जनआक्रोश मोर्चा झाला त्यात सुद्धा वैभवी जी संतोष देशमुखांची मुलगी ती अशी म्हणाली, तेव्हा माझ्या वडिलांना पाणी सुद्धा पाजलं नाही हो तुम्ही, आणि आज याला केवढं अक्षरशः नुसतं पोटात दुखायला लागलं तर तुम्ही त्याला हॉस्पिटलला दाखल आयसीयूत ऍडमिट करताय. त्यामुळं हीच का टेंडन्सी आहे आजच्या लोकांची, या सगळ्या दृष्टिकोनातून विचार खरं म्हणजे आपण करायला पाहिजे. निश्चितच सर, या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी हॉस्पिटलने सुद्धा आपली गरिमा, आपली प्रतिष्ठा जर कायम ठेवायची असेल, जिल्हा रुग्णालय आहे, अनेक गरीब घरातली पेशंट जे आहेत, रुग्ण जे आहेत त्या ठिकाणी उपचार घेत आहेत, त्यामुळे रुग्णालयाने देखील आपल्यावरचे जर आरोपांचं खंडन करायचं असेल तर त्या रुग्णालयातला सीसीटीव्ही जो आहे तो पब्लिक डोमेन मध्ये आणला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं की आम्ही नाही वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली, जे माध्यम म्हणतायत ते चुकीचं आहे, जे दाखवलं जात आहे ते चुकीचं आहे, हे आरोप जर खंडित करायचे असतील रुग्णालय प्रशासनाला तर त्यांनी तो सीसीटीव्ही जो आहे तो देखील ओपन करणं, पब्लिक डोमेन मध्ये आणणं गरजेचं आहे. नक्की. जरांगेंनी पण एक वाक्य असं उच्चारलं होतं की आज त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे, ते असं म्हणाले की त्या ड्रायव्हरच्या फोनवरून सुद्धा तो बोलू शकतो किंवा इतर कुणाच्या तरी सुद्धा फोनवरून बोलू शकतो, त्यामुळे त्या बाकीयांचे पण फोन चेक करा. खरं आहे, कारण की त्याच्याकडे जर आता फोन नाहीये, ठीक आहे तो कोठडीत आहे, पण तिथं गेल्यानंतर त्याला सगळंच अवेलेबल झालं ना, आणि त्यावेळी तो कुणाच्या फोनवरून संपर्क असू शकतो, कॉन्टॅक्ट करू शकतो, त्याला काहीतरी वेगळी माहिती दिली जाऊ शकते, पुढचे काय प्लॅन्स आहेत त्या प्लॅन्स विषयी चर्चा केली जाऊ शकते. या सगळ्या, आणि मुळातच हॉस्पिटल एकतर अख्खं बीड जिल्ह्याचं रुग्णालय ते, त्या ठिकाणी कितीतरी माणसं येतात जातात, कोण कुठला आहे कुठला. अहो बालाजी तांदळे पहिल्याच दिवशी वाल्मिक कराडला कोठडी जाऊन भेटून येतो असा संशय स्वतः धनंजय देशमुख यांनी घेतला होता. नंतर हाच बालाजी तांदळे काल सीसीटीव्हीत सापडला 4 जानेवारीच्या, ज्यात त्यांनी ब्लँकेट्स खरेदी केले आणि ते विष्णू साठेला नेऊन दिले असा देखील आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे. इव्हन केज न्यायालयात आपण जर पाहिलं तर ते प्रतीक गुले, जयराम चाटे, महेश केदार यांना तर पाण्याच्या बाटल्या दिल्या होत्या. एवढी सगळी पडतात कशी काय राखली जाते आरोपींची? बालाजी तांदळे यांचा संबंध काय आहे? त्याचे घरचे नातेवाईक नाहीत का? ह्या कोणाला नातेवाईकच नाहीयेत? कधी महेश चाटेचे नातेवाईक समोर आलेत का? मला एक फक्त तुम्ही सगळ्या अख्ख्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारायचा आहे, वाल्मिक कराडचं कुटुंब जर सोडलं, वाल्मिक कराडचं ज्यांनी आंदोलन केलं आणि त्याचे काही समर्थक असतील, तर यांच्यापैकी सुदर्शन गुले, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, सिद्धार्थ सोनावणे, आणखी जे काही बाकीची गँग आहे, त्यातल्या एका तरी कुटुंबाचं व्यक्तीनी पुढे आलंय का आणि म्हटलेत का ते बाबा आमचा याच्यात, आमच्या पोराचा, आमच्या पतीचा, आमच्या मुलाचा याच्यात काहीच रोल नाही म्हणून? सगळ्यात ही गोष्ट संशयास्पद नाही वाटत आहे का? आणि मुळात एकही आरोपीचे कुटुंबातली व्यक्ती पुढे आली नाही. म्हणजे फक्त वाल्मिक कराडांचंच कुटुंब पुढे आलेलं आहे. यांना पण आई आहे, यांना पण बहीण आहे, यांना पण पत्नी असेल, ही का नाही माणसं पुढे येतात? याचा अर्थ हे सगळं आणि सगळं जे काय आता आपण दिसते सगळं संशयास्पद वातावरण कुठेतरी ह्या सगळ्या प्रक्रियेत दिसून येतं. निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं, जसं आपण म्हटलं तसं ना याच कोणाचे समर्थक समोर आले, ना कोणाचे नातेवाईक समोर आले. केवळ आणि केवळ आका जो आहे त्या आकाला वाचवण्यासाठीची ही सगळी धडपड आहे. कारण त्या अनुषंगाने त्याचे चेले चपाटे, त्याचे नातेवाईक जे आहेत ते त्या ठिकाणी येऊन आंदोलन करतायत आणि वाल्मिकला अण्णा कसं म्हणा हे सगळं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं आकाला सेफ करण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे का, असा संशय देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. नक्कीच. आणि आता या प्रकरणामध्ये स्वतः आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार जो रोल निभावत आहेत त्याच दृष्टिकोनातून त्यांना बीडचा पण रोल निभावायचा आहे. यंदा तर त्यांच्यावर डबल जबाबदारी आहे आणि ही डबल जबाबदारी पाडताना बीड एकदम सेन्सिटिव्ह झालेला आहे. आणि पुण्यामध्ये देखील त्यांच्याच पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी जे काही उद्योग करून ठेवलेले आहेत ते देखील आता मीडिया समोर आलेले आहेत, ते देखील अख्ख्या महाराष्ट्राला कळलेले आहेत. त्यामुळे आता खरं म्हणजे अजितदादांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरलेली आहे की मुळात पुण्यात देखील माझ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यातून असं काहीतरी उद्योग केले जात आहेत. तिकडे बीडमध्ये तर ऑलरेडीच माझ्याच पक्षाचा कार्यकर्ता जो तालुकाध्यक्ष होता तो त्यामध्ये होता. एवढंच कशाला, जे निकटवर्ती आहे, जो मुख्य आरोपी आहे तो देखील माझ्याच पक्षाच्या मंत्र्याशी निगडीत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आता अजित पवारांनी खरंच अगदी सिरियस होऊन याच्यात लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच सुषमा अंधारे ज्याप्रमाणे म्हटल्यात त्याप्रमाणे बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून दादांना
बारामतीचा हॅरिस पॅटर्न जो आहे तो हम्म. बीडमध्ये घडवावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं प्रशासनाचा दादा, प्रशासनावर वचक असणारा दादा, अशी दादांची ओळख आहे, ती दादांनी सार्थ ठरवून प्रशासनावरही आपला वचक जो आहे तो निर्माण करण्याची गरज आहे. मात्र सर, या सगळ्यामध्ये आता अगदी जाता जाता जर आपण बघितलं तर एवढं सगळं प्रकरण समोर येऊनही अजूनही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत उत्तर देताना काही पाहायला बोलत मिळत नाही. नाहीये. काही बोलत नाही, मूग गिळून गप्प आहेत सगळे. का कुणास ठाऊक काय नेमकं घडतं या प्रकरणामध्ये. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा नैतिक दृष्ट्या त्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे असताना देखील 50 दिवस झाले आज या प्रकरणामध्ये, तरी देखील धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत. इतकंच नव्हे, मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर काहीतरी दबाव आहे असंही कुठं दिसत नाही. त्याही पलीकडे जाऊन स्वतः जे त्याच्या पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, हे तर त्यांची भाषणातून पाठ थोपटतायत की हा तू जे बोललायस ते गाडी सुसाट आहे आणि तुझ्याबद्दलचं जे वावटळ होतं ते सगळं वावटळ आता दूर झालं असेल, शांत झालं असेल. याचा अर्थ नेमकं कोण कोणाची पाठराखण का आणि कशासाठी करतोय, हाच सगळा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी रुग्णालय प्रशासनापासून तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित होत आहेत. आणि याचं उत्तर रुग्णालय प्रशासन, तपास यंत्रणा यांनी देत सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं निरसन जे आहे ते देखील करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर सर आता आपण पाहिलं तर एकंदरीतच आता वाल्मिकला पुन्हा कारागृहामध्ये जे आहे ते काल रात्री उशिरा जे आहे ते दाखल करण्यात आलेला आहे. आणि साधारणतः पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा सीआयडी आणि एसआयटीची टीम जी आहे ती त्याचा जबाब घेईल, तपास करेल, या अनुषंगाने बोललं जाते. तिथले जे एक मिळालेली माहिती अशी आहे की तिथले जे प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी आहेत त्यांची देखील एसआयटी कडनं तपासणी केली जाणार आहे. हा, नक्कीच. म्हणजे आता भारतात ही तपासणी होणं फार गरजेचं आहे. मुळात एसआयटी आणि सीआयडी वर विश्वास ठेवूनच संतोष देशमुख यांच्या भावानं, म्हणजे धनंजय देशमुखांना, तुला आठवतंय, आंदोलन स्थगित केलं. म्हणजे जे मुळात मोबाईलच्या टॉवरवर चढणार होते ते पाण्याच्या टाकीवर चढले. नंतर दुसऱ्या दिवशी ते आत्मदहन करणार होते. अख्खं गाव जे काय होते ते गावातली माणसं, पण ते त्यांनी स्थगित केलं. का तर विश्वास ठेवला की सीआयडी एसआयटी चांगल्या पद्धतीने तपास करेल. नंतर एसआयटी मध्ये काही बदल पण करण्यात आले, पण तेव्हापासून आतापर्यंत एरे माझ्या मागल्यात चालू आहे. कारण की नंतर झालं कसं, आरोपींची पोलीस कोठडी संपत आली, नंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आणि नंतर तर थेट पोलिसांनीच सांगितलं की आता आम्हाला काही तपासाची गरजच नाहीये, आता सगळा तपास पूर्ण झालाय. अरे तपास पूर्ण झाला असेल तर 2 गोष्टी कुठे आहेत? एक तर विष्णू चाटेचा मोबाईल नाही मिळत आहे आणि तो कृष्णा अंधेचा त्याचं कोणी नाव पण काढायला तयार नाहीये. कुणाला काही घेणंच नाहीये. जसं काही थेट पब्लिक मध्ये तुम्ही त्याचा फोटो टाकलाय आणि योग्य बक्षीस देऊ आणि माहिती द्या आणि मग आम्ही लोकांपर्यंत पोहोचू, हे अरे असं थोडीच असतं. म्हणजे काय लोक शोधत बसणार आहेत का? मग तुमची तपास यंत्रणा जर आता कृष्णा अंधेरीला शोधतीये तर त्याचा कुठपर्यंत स्ट्रेस आलाय, तुमच्या आतापर्यंतची जी काही तपास पथकं गेलेली आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला काय माहिती मिळाली याची माहिती तर कोणच सांगायला तयार नाहीये. अहो 50 दिवस होतं कृष्णा अंधेरी जर सापडत नसेल, संदीप क्षीरसागर तर आजच म्हणाल की आता तो सापडतच नसतो. म्हणजे असं का म्हणावं लागतं? हतबलताई, उद्विग्नता आहे पब्लिकची की अहो काय म्हणजे 50 दिवस होऊन सुद्धा जर तुम्हाला एक आरोपी सापडत नसेल, अजून तुमचं सर्कलच पूर्ण झालेलं नाही आरोपींचं, उद्या जर चार्जशीट दाखल करायची वेळ आली तर भविष्यात तुम्ही करणार काय? कृष्णा आंधळे ऍब्स्कॉन्ड म्हणून केस चालवावी लागेल तुम्हाला. आणि हे तुमचं फेल्युअर नाही का? बरं, जे सापडलेत ते सापडून सुद्धा तुम्ही काय केलं? विष्णू चाटेकडनं तुम्हाला अजून मोबाईल नाही मिळवता आला, जो मोबाईल या केसमध्ये सगळ्यात महत्वाचा ठरू शकतो. त्यातले सीडीआर जे आहेत, कॉल डिटेल्स रेकॉर्ड आहेत, त्यामध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटेचं बोलणं झालेलं आहे. ते बोलणं खंडणीच्या दिवशी पण झालेलं आहे आणि खुनाच्या दिवशी पण झालेलं आहे. मग या दोन्ही ठिकाणी जर तो मोबाईल इतका महत्वाचा म्हणतो, डिजिटल एव्हिडन्सेस एवढे महत्वाचे ठरतात, तर अशा वेळी तुम्ही विष्णू चाटेचा मोबाईल कुठे गेलाय, कुठे फेकलाय, आठवेना तो म्हणतोय आणि तुम्ही खरंच म्हणताय ठीक आहे तुला आठवत नाही, ओके. अरे बाबा, तपासात सहकार्य करत नाही असं तर तुम्ही त्याला 18 तारखेला पकडल्यानंतर 20 तारखेपासूनच सुरुवात केली होती सांगायला. त्यानंतर त्याची पोलीस कोठडी संपली, नंतर त्याचा एमसीआर मध्ये गेला तो, अशी परिस्थिती झाली. म्हणजे एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये एक माणूस तुम्हाला तपासात सहकार्य करत नाही असं जर तुम्ही थेट कोर्टात सांगताय, आणि दुसरीकडे ज्याला तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ तुमच्या समोर आला होता, सीसीटीव्ही फुटेज, त्या अंतर्गत तुम्ही त्याला पीसीआर परत घेऊ शकत होतात, तो सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तुम्ही सादर केला नाहीत कोर्टात. याचा अर्थ तुम्हाला करायचंय काय नेमकं हेच समजेना झालंय. पब्लिकला आतापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये जे काय हाती आलं ना ते केवळ पब्लिक आउटक्रायमुळे जन आक्रोश झाला म्हणून संतोष देशमुख यांचं प्रकरण आज देखील पटलावर आहे. नाहीतर संकेत संतोष देशमुखांचा महादेव मुंडे केला असता यांनी. महादेव मुंडे जसा 15 महिन्यांनी कळाला आपल्याला महाराष्ट्राला
की महादेव मुंडे नावाच्या व्यक्तीला तहसील कार्यालयासमोर परळीच्या फेकून देण्यात आलं मारून. संतोष देशमुखांचा मृतदेह आपल्याला असाच कुठेतरी 15-16 महिन्यांनी आपल्याला ती केस बद्दल सगळी माहिती मिळाली असती. इतकी वाईट परिस्थिती आहे. संतोष देशमुख या हत्या प्रकरणामध्ये जे जे सामील आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करून, सगळ्यांना एकत्रित चौकशी करून अगदी कठोरात कठोर त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. हे जर पोलिसांना जनतेने सांगावं लागत असेल तर आता यापुढे हात टेकली जनतेने अशी अवस्था झाली. काल 4 आरोपींची ओळख परेड घेणार होते, ती हो. ओळख परेड झाली नाही झाली, हा. काही अजून नाही झाली, 4 आरोपींची झाली, पण त्याच्या पलीकडच्या आणखी कुठल्या आरोपीची ओळख परेड झालेली नाही. मूळ मुद्दा हाच आहे, जसं तू म्हणालास मागाशी की ओळख परेड होणार होती, एवढी बातमी आली मीडियामध्ये आणि नंतर ओळख परेड झाली, अगदी रात्री माध्यमांपर्यंत ती पोहोचली. पण ही ओळख परेड जी होती ती केवळ 4च आरोपी त्यामध्ये घेण्यात आली. उरलेले अजून 7 आरोपी जे आहेत, अर्थात 5 ते 6 आरोपी आहेत, त्यांचं काय, एक तर आरोपी फरारच आहे. एकूण 9 आरोपी, त्यातले 8 ऑलरेडी तुमच्या अटकेत आहेत आणि एक जो आहे तो आता रुग्णालयात होता, ज्याला आज काल रात्री तुम्ही बाहेर काढलाय. म्हणजे मुळात सगळे आरोपी तुम्ही आता जेलमध्ये जरी ठेवले असले तरी ते सगळे न्यायालयीन कोठडीत आहेत. मग आता तुम्हाला तपासात घ्यायचंय त्यांना. तुम्ही काय म्हणाला होतात, आम्ही त्यांना पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेवून तपासात घेणार आहोत, असं तुम्ही वाक्य म्हणालात. 22 तारखेला तुमचं शेवटचं वाक्य होतं. आजची तारीख किती आहे, काय तुम्ही करणार आहात? म्हणजे आता जरी 26 संपली, राहिले 2-4 दिवस, 5 तारखेला तर त्या वाल्मिक कराडची पुढची कोठडी संपते, न्यायालयीन कोठडी. म्हणजे तुम्ही आता फक्त एवढंच करणार आहात का, त्याला न्यायालयात कोठडीतनं काढायचं, कोर्टासमोर आणायचं, कोर्टातनं काढायचं, न्यायालयीन कोठडीत ठेवायचं. याच्या पिढी आम्ही तर काही दुसरं बघतच नाहीये. ह्या जर अशा पद्धतीने घटना घडत राहिल्या तर निश्चितपणे कुठे ना कुठेतरी या सगळ्या प्रकरणावर दबाव आहे का, राजकीय दबाव आहे का, का कुणी या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःहून येऊन पुढे इनिशिएटिव्ह घेत नाही, हस्तक्षेप करत नाहीये, का विरोधी पक्षांना, जनतेला आक्रोश करावा लागतोय, का सरकारच्या माध्यमातून कोणी पुढे येत नव्हते. फक्त एवढंच म्हणायचं. परवा एकनाथ शिंदे पण म्हणाले, या कोणी आरोपी असो, अक्षरशः त्याला आम्ही फासावर लटकल्याशिवाय राहणार नाही. ते सोडा, चंद्रकांत पाटील आज देखील म्हणालेले आहेत, जर मुख्यमंत्री फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचं या प्रकरणात काहीतरी तथ्य आहे असं वाटत असेल तर त्यांचा राजीनामा घ्यायला ते पुढे मागे बघणार नाहीत. अरे तथ्य वाटत असेल म्हणजे, अरे 50 दिवस झाले बोंबलतीये जनता की धनंजय मुंडे, म्हणजे एवढं करून तुम्ही फक्त राजीनामाच घेणार आहात. मग राजीनामा घेतला म्हणजे विषय संपला असं म्हणायचंय का तुम्हाला? मग आतापर्यंत का नाही घेतला? मग आतापर्यंत का नाही घेतला? म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यावर प्रकरण संपलं का? अहो, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, हे तर बघायला नको का? मग 50 दिवसात तुम्ही केलं काय? म्हणजे अजून सुद्धा तुम्हाला हे जर ट्रेस आउट होत नसेल की या प्रकरणातला नेमका मुख्य आरोपी, आणि हेच गोंधळलेत, वाल्मिक कराड मेन आहे का सुदर्शन घुले मेन आहे? कारण की सीसीटीव्ही फुटेज जेव्हा बाहेर आलं तेव्हा सुदर्शन घुले मोरक्या नव्हता, वाल्मिक कराड पुढे होता आणि सुदर्शन घुले मागे होता. बरं, विष्णू चाटेला फोन कुणी केला? विष्णू चाटेच्या फोनवरून फोन कुणी केला? सुनील केमू शिंदेला वाल्मिक कराडनी. मूळ तर तोच आहे ना, बेसिक खंडणीपासून तर सुरू झालं नाही प्रकरण. नंतर ते प्रकरण अगदी खुनापर्यंत गेलं, पण मूळ तर त्याची खंडणी ही तर पहिली कांडी होती. मग ती पेटली चूल आणि 6 तारखेला जाळ झाला आणि 9 तारखेला भडका उडाला, अशी परिस्थिती झाली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पहिल्यांदा खंडणीपासूनचे जे आरोपी आहेत, आणि जो बालाजी तांदळे, तो राजेश पाटील पोलीस अधिकारी, त्याला काय नाही सहआरोपी करतात. इतके दिवस बोंबलून थकली जनता, किती अर्ज गेले त्याच्या विरोधात की बाबा याला घ्या, याला सहआरोपी करा. हा 29 तारखेच्या व्हिडिओचं खरंच लोणचं घातलं यांनी, त्याच्या पहिले वेगळं काय केलं. 29 तारखेचा व्हिडिओ आला, 30 डिसेंबरचा पुन्हा व्हिडिओ आला, काल तर त्या बालाजी तांदळेचा रजई खरेदी करतानाचा व्हिडिओ आला. हे सगळं आल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आता म्हणतात की बीडची गुन्हेगारी आम्हाला कमी करायची, आणि ही कमी करण्यासाठी छोटे मोठे जे काही सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आम्ही एमपीडी आणि मोकोका अंतर्गत कारवाई करणार आहोत. तुम्ही कारवाई करता पण जे पुरावे आहेत तेच कोर्टासमोर सादर केले जात नाही. नवनीत कावत आल्यानंतर असं वाटलं होतं की बीडमध्ये एक सक्षम अधिकारी, सिंघम म्हणून त्यांना म्हटलं जातं, चांगल्या पद्धतीने काहीतरी होईल वगैरे, मान्य आहे. आता अर्थात त्यांच्या हातात तो तपास नाही राहिला, आता तपास सगळा सीआयडी आहे, एसआयटी कडे आहे. पण मग तुम्ही जे आता बोललात ना, एमपीडीए करून किंवा मोकोका, तुम्ही करताय असं आम्हाला दिसत येत ना. आता महिना झाला की येऊन घ्या ना बाकीचे सगळे ते गोट्या गित्ते पित्ते आहेत ना, ती कितीतरी गँग आहे, ती अजून बरीच आहेत. तर त्यांचं काय, महादेव मुंडेचं प्रकरण तुम्ही डीवायएसपी अनिल चोरमले यांच्याकडे दिलं अंबाजोगीच्या, मान्य आहे, एकदम चांगला उत्तम निर्णय घेतलात तुम्ही. पण आता अनिल चोरमलेंनी या संदर्भामध्ये जे रवींद्र सानप यांनी आरोपी डिटेक्ट केले होते, ते आरोपी कुठले होते त्यांची नावं जाहीर करू द्या ना. त्यांच्या रवींद्र सानपची गाठ घ्या, रवींद्र सानपांची. त्यांना का धाराशिवला बदली करून घ्यावीशी लागली, का त्यांच्यावर कोणी दबाव आणला? राजाभाऊ फड यांनी प्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली होती ना की धनंजय मुंडेने माझ्यावर दबाव आणला, वाल्मिक कराड मला या प्रकरणात गोवत होते म्हणून.
मग राजाभाऊ फुले यांनी जे प्रतिक्रिया दिली तर घ्या ना त्यांचं स्टेटमेंट, जोडा ना त्या सप्लिमेंटरी जबाब म्हणून त्याला, आणि महादेव मुंडेंच्या प्रकरणात देखील न्याय मिळवून द्या. माणूस कुणी असो, त्याचा मृत्यू झालाय, त्याला मारला गेलाय आणि तो माणूस आहे, बाकीचं सगळं बाजूला. त्यामुळे त्याला न्याय देणं, त्याच्या कुटुंबाला न्याय देणं हे काम आहे. आणि मला एक म्हणायचं, एवढे खून जर परळीमध्ये घडतायत, पालकमंत्री या नात्याने धनंजय मुंडेंनी गेल्या 5 वर्षात काय केलं मग? धनंजय मुंडेंनी या सगळ्या प्रकरणात परळीचे आमदार म्हणून काय केलं मग? त्यांनी नको का लक्ष ठेवायला की आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात नेमकं काय घडतंय, आपल्या मतदारसंघात, जाऊ दे तिकडे तालुका, आपल्या मतदारसंघात काय घडते एवढं तरी बघायला पाहिजे ना. त्या मतदारसंघात जर एवढे खून, तहसील कार्यालयासमोर, तिथं तर सुरेश दसानी परवा सांगितलं, धनंजय मुंडेंच्या घरासमोरच ते पटांगण आहे, म्हणजे जिथं सभा होतात मोठमोठ्या. आता एवढं सगळं झालेलं आहे त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी एक मृतदेह पडलेला आहे. तो मृतदेह तुम्हाला कळत नाहीये, कारण की जेव्हा पहिल्यांदा हे सगळे गेले पोलीस तपास करायला, तर त्या ठिकाणी तुम्हाला मृतदेहाचा काळ्या रंगाचा रुमाल, त्या मारेकऱ्याचा काळ्या रंगाचा रुमाल सापडतो, मारेकऱ्याच्या चपला सापडतात, मृतदेहाच्या महादेव मुंडेंच्या चपला सापडतात तुम्हाला, आणि तुम्हाला त्यांची गाडी सापडते, तुम्हाला त्यांचा डेड बॉडी सापडत नाही. नंतरचे काही फोटो व्हायरल झाले महादेव मुंडेंच्या डेड बॉडीचे, ते ब्लर करावे लागले सगळ्या मीडियाला, दाखवताच येत नाही अशी परिस्थिती आहे. त्याचं कारण हे की इतके दिवस ती बॉडी पडली होती. मग या सगळ्या गोष्टींचा विचार कधी कोण करणार? म्हणजे काय पोलीस करतात? परळी म्हणजे पोलीस स्टेशन नुसतं नावालाच आहे की काय? का पोलीस स्टेशन फक्त यांच्याच माणसांसाठी आहे? अहो, इथे बीडमध्ये कुणावर विश्वास ठेवायचा, ह्याला काढावं आणि त्याला दडवावं अशी परिस्थिती झाली आज बीडमध्ये. पोलीस प्रशासनावर विश्वास नाही, महसूल खात्यावर विश्वास नाही, ते जाऊ देत, रुग्णालयावर पण विश्वास नाही राहिला आता लोकांचा. आणखी ज्या रुग्णालयामध्ये जे ट्रीटमेंट घ्यायला गरीब बिचारी जनता जाते, त्यांना तुम्ही काढता बाहेर जिथं ट्रीटमेंट चालू आहे, आणि तिथं वाल्मिक कार्यालय ठेवता. नुसतं ठेवत नाही, अख्खा सर्जिकल वॉर्ड रिकामा करता तुम्ही, आणि एवढं करून त्याला देताय का अँटीबायोटिक्स? मुळात प्रश्न आहे नुसत्या तपासण्या. अहो, आपण सर्वसामान्य माणूस काय करतो तपासण्या करतो तेव्हा? आपल्याला नेलं जातं दवाखान्यात, आपले आई वडील असतील, काय पत्नी असेल, आणखी कोण आपल्यासोबत, किंवा आपली पोर असतात, आपण काय करतो? दवाखान्यात नेतो, रिपोर्ट्स काढतो, रिपोर्ट संध्याकाळी घेतो, परत आपल्या डॉक्टरला दाखवतो, आणि डॉक्टर तेव्हा ठरवतो याला ऍडमिट करायचं का घरी जायचं. किती दिवस झाले या सगळ्या गोष्टीला? 1 दिवस. 1 दिवसासाठी तुम्ही घालवलेत किती दिवस? 4. बरं, तो कुठं होता? तो काय त्याच्या घरात बसला होता गप्पा मारत? अहो, तो जेल मधला आरोपी आहे. बरं, नुसता आरोपी नाहीये, सेन्सिटिव्ह हाय प्रोफाईल केस मधला आरोपी आहे. मग अशा वेळी जर तुम्ही त्याला, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे की या वाल्मिक कराडला काय शिक्षा होणार आहे, आणि त्या शिक्षेपर्यंत त्याला पोहोचवण्यासाठी हा जन आक्रोश चालू असताना देखील जर त्याला एवढं सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घेताय, याचा अर्थ तुम्हाला काहीच घेणं देणं पडलेलं नाही या प्रकरणाशी. ना जिल्हा प्रशासनाला पडलेला आहे, ना जिल्हा रुग्णालयाला पडलेला आहे, ना पोलीस प्रशासनाला पडलेला आहे. तिची काही नावं घेतली गेली, जी काल भास्कर केंद्रे, तो 15 वर्ष त्या परळी तालुक्यातच तो पोलीस अधिकारी आहे. 15 वर्ष एकाच ठिकाणी पोस्टिंग. असं कुणाचं पडत असतंय तुझ्यावर? म्हणजे 15 वर्षातलं, तू सांगितलं ना सुरेश दस यांनी, वर्षाच्या शेवटी 3 महिने दुसऱ्या जिल्ह्यात जातो आणि परत आपल्या इथे येतो. मग एवढी तुमची ताकद आहे? बरं, एवढं सगळं वाल्मिक कराड हलवतोय तिथं. म्हणजे एवढं सगळं जर तुमचं साम्राज्य त्या ठिकाणी तुम्ही उभं केलेलं आहे ना, तर हे साम्राज्य, या साम्राज्य ज्या पायावर उभं राहिलंय ना, तो पाया पहिला खोदून काढला पाहिजे. त्याशिवाय दहशतवादाची जी बिल्डिंग, काय दहशतीची बिल्डिंग आहे ना, ही कोसळणार. आणि ह्या दहशतीच्या मुळेच कितीतरी लोक गाडले गेलेले आहेत खाली. हे महादेव मुंडे बाहेर प्रकरण आलं, तसे अनेक प्रकरण आहेत जे अजून बाहेर येणार आहेत. असं स्वतः अक्षरशः, म्हणजे अहो, तिथले आमदार खासदार जर असे बोलत असतील तर सर्वसामान्य जनतेने काय सांगायचं? धनंजय मुंडेंच्या मतदारसंघामध्ये, परळी मतदारसंघात जर आपण पाहिलं तर सुरेश धसांनी आरोप केले होते 109 मृतदेह सापडलेत. याच्यावर धनंजय मुंडे चकार शब्दाने बोलत नाहीत, मात्र माध्यम जे प्रश्न विचारतात त्यांना मात्र ऍड व्हॅल्यू, मीडिया न्यूज व्हॅल्यूचं महत्व पडतं. काय म्हणजे प्रश्नच पडला. परवा टॉप न्यूज मराठीने या संदर्भामध्ये आवाज उठवला. आपण म्हणजे मला असंच म्हणायचंय की धनंजय मुंडे असोत किंवा कोणी असो, कोणीही कुठलाही मंत्री असो, ज्यावेळी मीडिया तुमच्याकडनं न्यूज घेण्यासाठी प्रयत्न करत असते, तर ते न्यूज काय फक्त मीडिया पुरतं किंवा आम्हाला 4 लोकांना कळवण्यासाठी नसते, ती जनतेसाठी पोहोचवायचा प्रयत्न केला गेलेला असतो. कारण की जनतेशी तुम्ही बांधील आहात, तुम्ही जनतेचे सेवक आहात, जनतेला उत्तर देण्यासाठी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलेलं आहे. जर तुमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही ना, मग तुम्हाला उत्तर देताना तुम्ही घाबरताय कसे? तुम्ही उत्तर देताना घाबरायचा संबंध येतोच कुठे? जर तुम्हाला जर या प्रकरणाशी संबंध नाहीये. तुम्हाला साधा प्रश्न विचारला गेला होता धनंजय मुंडेंना. काय विचारला होता प्रश्न? की या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते. आता बघितलंच की आपण वाल्मिक कराडला काय मिळाली ट्रीटमेंट.
याच्यावर एवढं भडकायला काय झालं? बरं तुम्ही भडकलात ते भडकलात, या प्रश्नांची उत्तरं मला मी परत देणार नाही, मला असे प्रश्न विचारू नका इथपर्यंत, ठीक आहे, नो कॉमेंट्स, ठीक आहे. तुम्ही थेट मीडियावरच पोहोचलात. ही काय तुम्हाला न्यूज व्हॅल्यू हवी आहे, तुम्हाला टीआरपी वाढवायचा असतो, तुम्हाला पण बातमी पाहिजे असते, त्याशिवाय तुम्हाला ऍड मिळत नाही, ऍडला चांगला रेट मिळत नाही. अरे एवढं तुम्हाला कशाला बोलायची गरज आहे? ज्यावेळी मीडिया तुमच्या बाजूने तुमच्यासाठी तुमच्या चांगल्या गुणांचं ज्यावेळी चांगल्या पद्धतीने बातमी मांडत होता तेव्हा मीडिया छान होता तुम्हाला. तुम्ही पार त्या अगदी बेंबीच्या देठापासून ओढून भाषणं करता, ती भाषणं पब्लिक पर्यंत पोहोचवण्याचं काम कुणी केलं? मीडियानी केलं ना. मग जर मीडियानी एवढं आतापर्यंत काम केलेलं आहे, तर आता तुमच्याबद्दल जर एखादी कुठली तरी गोष्टीबद्दलची वाईट गोष्ट समाजासमोर आली असेल तर ती गोष्ट मीडियाने दाबून ठेवायची असं तुम्हाला म्हणायचं आहे का? निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं आणि मग धनंजय मुंडे एवढं सगळं बोलल्यानंतर त्यांच्या पक्षातल्या कुणीही पुन्हा नेहमीप्रमाणे याच्यावर प्रतिक्रिया जी आहे ती दिली नाही. एकंदरीतच सगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय. सर, आज एका मराठीतल्या अग्रगण्य वृत्तपत्रानं जे आहे ते अगदी फ्रंट पेज बातमी केली, वाल्मिकीला कशी स्पेशल ट्रीटमेंट जी आहे ती दिली जाते आणि ऑन त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माध्यम म्हणून मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यावरही रुग्णालय प्रशासन, SIT, CID काही बोलताना पाहायला मिळत नाही. एक दिवस फक्त बसवराज तेलींची एक बातमी वन लाईन आली की बसवराज तेलींनी घेतला वाल्मिक कराडचा जबाब. आपण जबाबात काय म्हटलं त्याचं सुद्धा तुम्ही प्रसिद्धी पत्रक, तुमचं काम आहे ना CID SIT म्हणून समोर आणणं. बरोबर आहे संकेत. मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की मुळातच हे जे सगळे राजकारणी नेते म्हणजे विशेषतः आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा विचार करूया. 41 तुमच्याकडे आता आमदार आहेत. धनंजय मुंडे एक, अजितदादा जर सोडले 2 तर उरले तुमच्याकडे 39 आमदारांना असं वाटतच नाही का या प्रकरणामध्ये आपण एक दबाव गट तयार करावा, धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून प्रत्येक व्यक्तीने तुमच्या पक्षातल्या ज्येष्ठ लोकांनी त्यांच्याशी बोलावं. या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होतीये, या प्रकरणामुळे आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाची प्रतिमा मलिन होतीये, शिवाय व्यक्तिशः तुमची प्रतिमा मलिन होतीये. तर तुम्ही काही दिवस या बाबतीत नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा. असा दबाव गट तुम्हाला पक्षात तयार करता येत नाहीये. बर, तुमच्या जोडीला आणखी 2 घटक पक्ष आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, तिकडे भाजप आहे, मुख्यमंत्री दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीसांना पण असं वाटू नये की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे प्रकरण आहे आता डोक्याच्या वर पाणी चाललेलं आहे, तर आता आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडेंचा राजीनामा दिला त्यांनी समजा, तसं काय तुमच्यावर आभाळ कोसळणार आहे? जनता बोंबलतीये, पण तुम्हाला त्याची काही घेणं देणंच नाही राहिलं. विरोधी पक्षांचं बघ ना, किती दिवस आवाज उठवला तर शेवटी विरोधी पक्ष तरी काय करणार? मी तर म्हणतो या सगळ्या प्रकरणावर एक विशेष अधिवेशन लावायला पाहिजे तुम्ही. संतोष देशमुख प्रकरण तुम्ही अहो काय आता थेट बोलायचं म्हटलं ना तर ऑलरेडी हिवाळी अधिवेशन होतं. त्या हिवाळी अधिवेशनात तुम्ही हा विषय मांडलात आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचवला. हिवाळी अधिवेशनच नसतं तर तुम्ही काय केलं असतं? फक्त पत्रकार परिषदेवर चालला असतात का तुम्ही? तुम्हाला तेव्हा अधिवेशन घेण्याची गरज भासली असती का नसती? अजूनही 50 दिवस होऊन गेले. हिवाळी अधिवेशन 16 तारखेला सुरू झालं, 22-23 ला संपलं सुद्धा. एवढं सगळं होऊन आज 1.5-2 महिने झाले. मग परत का नाही अधिवेशन घेतलं जातं या सगळ्या प्रकरणावर? कुठपर्यंत तपास आला आहे? विधानसभेत या ठिकाणी निवेदन सादर करावं तपासी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून. बरोबर ना? हे करायला पाहिजे ना. जनतेला कधी कळेल हे? कारण की एकमेव विधानसभा का विधिमंडळ किंवा लोकसभा जे आहे त्या ठिकाणी तर जनतेला थेट प्रक्षेपण कळतं. कुठल्या आमदाराला काय भूमिका आपली मांडायची हे समोर कळतं जनतेला. आता झालंय असं 1-2 वाक्य ते बोलतात, 1-2 वाक्य हे बोलतात आणि वाक्य समानच असतात. काय? तपास सुरू आहे, दुसरं काहीच नाही. गेले 2 महिने आम्ही एवढंच ऐकतोय. ते नाही का नाटक होतं पूर्वी, है ना, शांतता कोर्ट चालू आहे, तसं तपास सुरू आहे. याच्या पलीकडे काहीच नाही, नुसती शांतता पसरून ठेवली यांनी. म्हणजे मला एवढाच प्रश्न पडलेला आहे, जी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे, ती माहिती जनतेला तुमच्याकडनं काढून घ्यावी लागते. म्हणजे दुर्दैव नाही का? या प्रकरणावर आतापर्यंत विशेष अधिवेशन बोलवायला हवं होतं. विरोधी पक्षाने याच्यावर मागणी करणं अत्यंत गरजेचं आहे. जे काम पोलिसांनी केलं पाहिजे होतं सीसीटीव्ही शोधण्याचं ते काम माध्यमांनी केलं आणि माध्यमांनी करून सुद्धा SIT न CID न त्याचा साधा उल्लेखही त्या बीडच्या न्यायालयामध्ये केला नाही. त्यामुळेच एकंदरीत हे नेमका काय चाललंय असे सगळे प्रश्न जे आहेत
ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आता सर पुन्हा त्याची 5 तारखेला कोठडी जी आहे ती संपेल, मग पुन्हा न्यायालयीन कोठडीच त्याला दिली जाईल आणि मग पुन्हा सीआयडी सांगेल या सगळ्या तपास, याच्यातला आमचा सगळा तपास जो आहे तो पूर्ण झालेला आहे. तो कृष्ण आंधळे तर 50 दिवस होऊन अजूनही सापडत नाही. शोधांचं अर्धशतक झालं अशी म्हणायची वेळ आली. शोधाचं अर्धशतक म्हणजे इतके दिवस होऊन सुद्धा जर कृष्ण आंधळे सापडत नसेल, तुम्ही त्याला ऍब्स्कॉन्ड घोषित केलेला आहे, फरार घोषित केलेला आहे, त्याच्यावर बक्षीस लावलेलं आहे, तरी तुम्हाला कृष्ण आंधळे सापडेना. नेमकं कोण आंधळ आहे हाच प्रश्न पडलाय आता. एकंदरीतच सर या सगळ्यामध्ये सगळ्याच यंत्रणांचं जे आहे ते फेल्युअर आपल्याला कुठेतरी पाहायला मिळत आहे. सीआयडी आणि एसआयटी भले माध्यमांना माहिती देत नाही इथपर्यंत ठीक आहे, त्या संतोष देशमुखांच्या परिवारालाही माहिती मिळत नव्हती जेवढी त्या धनंजय देशमुखांना पाण्याच्या टाकीवर चढावं लागलं. मग एसआयटी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आता तरी ते आता कंटिन्यू ते धनंजय देशमुख सीआयडी एसआयडीच्या अधिकाऱ्यांना आता तपासाचा वेग काय, तपास कुठपर्यंत आला हे सगळं जाऊन विचारतात, तेव्हा ते सीआयडी एसआयडीचे अधिकारी त्यांना माहिती देतात आपल्याला पाहायला मिळतात. हे वरतीचा काही क्लोजर रिपोर्ट गृह मंत्रालयाला द्यायचा असतो तो तरी वेळच्या वेळेला मिळतो, कारण मिळाल्यानंतर मग गृह मंत्रालय त्याच्यावर काय ऍक्शन घेतात, कारण गृहमंत्री उत्तर देत नाहीत, गृह राज्यमंत्री दोन्ही शहरी ग्रामीणचे शहरीमध्येच हा सगळा विषय येतो. त्यामुळं गृह राज्यमंत्री सुद्धा त्याच्यावर आपल्याला उत्तर देताना पाहायला मिळत नाही. त्या सरकारची कुठेतरी चुप्पी फार संशयास्पद असल्याचं पाहिलं नक्की. आणि तो एक ऑब्झर्व केलं, काल एक बातमी आली, धनंजय मुंडेंनी त्यांचे जे काही निकटवर्ती आहेत अजय मुंडे यांना चुलत बंधू त्यांच्या जगमित्र कार्यालयाच्या चाव्या त्यांच्या हातात सुपूर्द केल्या. याचा अर्थ वाल्मिक कराड त्याच्या आधी ते सगळं सांभाळत होता, आता अजय मुंडे. सगळ्यांचं व्यवस्थित सगळं चालू आहे. कुणाचा कारभार थांबलेला आहे इथे? सगळ्यांचं सगळं सुरळीत चालू आहे ना. धनंजय मुंडेंचं काम अडलं का वाल्मिक कराड पासून? वाल्मिक कराड नाही, अजय मुंडे आला, आणला जगतमित्र कार्यालय, चला सुरू झालं. सगळ्यांचं सगळे व्यवस्थित चालू आहे. संतोष देशमुख यांच्या घराचं काय, संतोष देशमुख यांच्या न्यायाचं काय? अहो उद्या लोक दुसरं प्रकरण कुठलं आलं की लोक विसरून जातील. कारण की जनतेने देखील कुठपर्यंत आवाज उठवायचा, आवाज उठून उठून घसे बसले लोकांचे. हो अहो प्रत्येक वेळी जनतेनं जर आवाजच उठवायचं ठरवलं तर एक दिवशी सरकार उलटपालट होईल आणि तशी वेळ येईल. म्हणून प्रश्न हा पडतोय, पहिल्यांदा सगळ्यात साफसफाई कुठली करायला पाहिजे असेल तर बीड मधले सगळे कर्मचारी, तिथेही भानगडच नाही ठेवायला पाहिजे, सगळे कर्मचारी पहिली तिथली साफसफाई करायला पाहिजे. कारण की ज्या ठिकाणी तुम्ही मुळातच जर तुम्ही त्या ठिकाणी एसपी बदललात, अरे पण एसपी बदलला तरी त्याच्या खालचे जे अजूनही त्यामध्ये आहेत, अजूनही ती शंका उपस्थित केली जाते धनंजय देशमुख किंवा बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांकडून, त्यांनी काय करायचं? त्यांच्याकडून जर तपास यंत्रणा पुढचं काम व्यवस्थित केलं नाही तर परळीमध्ये असंच होत राहणार आहे. आणि ह्या गोष्टी बंद करण्यासाठी परळीतल्या स्थानिक जनतेनं देखील याकडे आता लक्ष द्यायला पाहिजे. किती दिवस यांना घाबरायचं आणि किती दिवस ही मक्तेदारी यांची सहन करायची? अजूनही परळीच्या जनतेला खरं म्हणजे एक सुटकेचा निश्वास सोडायचा असेल तर त्यांनी आता या प्रकरणामध्ये जनतेच्या माध्यमातून म्हणजे स्वतःच्याच माध्यमातून याच्यावर आवाज उठवणं गरजेचं. 10 जानेवारी 2025 ला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या सगळ्या संपूर्ण प्रकाराची दखल घेतली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सुद्धा आपली एक टीम मस्साजोग मध्ये पाठवणार होता, एक टीम बीड मध्ये पाठवणार होता. आज 26 तारीख आहे, 15 दिवस झाले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने काय केलं या मधल्या प्रकरणामध्ये केंद्रीय गृहमंत्री 2दा महाराष्ट्रात येऊन गेले. त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग गृहमंत्र्यांना रिपोर्ट देत असतो. तिकडनं सुद्धा या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय सुरू आहे, मग जसं राज्यातल्या तपास यंत्रणांची भूमिका संशयास्पद आहे तसं केंद्र या प्रकरणामध्ये का हस्तक्षेप करत नाही असं देखील आहे. अरे दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मुंबईत येऊन गेले, 2दा गृहमंत्री येऊन गेले. तरी आणि बरं हे प्रकरण महाराष्ट्रात सध्या सेन्सिटिव्ह आहे हे तर 100% पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना माहिती आहे. कारण की असं कुठला रिपोर्टच नाही जो त्यांच्यापर्यंत जात नसेल. तर मग एवढं सगळं माहित असताना सुद्धा किमान एक धीर म्हणून संतोष देशमुख कुटुंबियांना एक धीर म्हणून की यातला कुठलाही आरोपी असो त्याला 100% फासावर राहणार नाही, हा तुम्ही धीर दिलात तरी त्यांना जगायला सोपं होईल. पण तो सुद्धा तुमच्याकडनं मिळत नाही, तो शब्द देखील मिळत नाही. मुख्यमंत्र्यांना वारंवार किती वेळ, काल तर अक्षरशः धनंजय देशमुखांचं कुटुंब इतकं हतबल झालं की त्यांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची गाठ घ्यावी लागली, भेट घ्यावी लागली. कारण की त्या लढताना दिसतायत, आमच्या बाजूनं कोणतरी लढतंय. कुठल्याही माणसाला आपल्या बाजून जो लढतो त्या माणसाविषयी निश्चितपणे सहानुभूती असणार, त्याचा आधार वाटत असतो. आज का नाही असं वाटलं सरकारच्या कुठल्या तरी एखाद्या मंत्र्याला, खासदाराला, शिष्टमंडळाला, म्हणजे अगदी ते त्यांच्या बाजूने आवाज उठवतात त्यांचं तर कौतुक आहे. म्हणजे बजरंग सोनवणे असतील, अगदी संदीप क्षीरसागर, सुरेश धस असतील, प्रकाश सोळुंके असतील, आणखी बरेच मनोज जरांगे आहेत. पण जे इतर आहेत, विरोधी पक्षात कितीतरी खासदार आमदार आहेत,
त्यांनी का नाही संतोष देशमुखांना धीर देण्यासाठी या प्रकरणात उतरतात? तिकडे जितेंद्र आव्हाड देखील या प्रकरणाबद्दल आवाज उठवतात. मी तर म्हणतो या सगळ्यांनी मिळून एक दबावगट तयार केला पाहिजे, एक निवेदन दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना की या प्रकरणामध्ये तात्काळ कोणत्याही परिस्थितीमध्ये हालचाली करून केंद्रातली काही कुमक माजून तिथली कुमक मागवण्यात यावी आणि या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल घ्यावा. पण तोही विचार कुठे म्हणजे क्षीण होत चालला असं मला दिसतं. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान बजरंग सोनवणे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे या प्रकरणावर बोलताना आवाज उठवताना दिसले. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या सगळ्या प्रकरणावर संसदेत आवाज उठवला. प्रत्यक्षात महाराष्ट्रात आल्यानंतर भूमिका जी आहे ती यांनी उठवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही. बजरंग सोनवणे त्याला अपवाद असल्याचं पाहायला मिळतं. ते सगळ्या जनाक्रोश मोर्चामध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या परिवाराला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर हा लढा सुरू राहील असं म्हणतायत. पण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर काही ठराविक नावं सोडली राजकारण्यांमधली, म्हणजे ज्याच्यामध्ये बहुतांश आमदार हे बीड आणि बीड जिल्ह्यातले, मग सगळी संदीप क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळंके अशी ही काही ठराविक नावं सोडली तर बाकीचं कोणीच या प्रकरणावर बोलताना पाहायला मिळत नाहीये. नक्कीच ना. म्हणजे मला मुळात हेच म्हणायचं की ते प्रकरण बीडचं आहे किंवा धनंजय मुंडेंबद्दल काही कोणाचा दबाव आहे का, या सगळ्याच गोष्टींचं उत्तर मी तर म्हणतो स्पष्टपणे राष्ट्रवादी पक्षातल्या नेत्यांनी या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे. तिकडे उत्तम जानकर देखील आवाज उठवण्याचा या संदर्भामध्ये त्यांनी पण बराच प्रयत्न केला. पण या सगळ्यांच्या आवाजाला जर दाबलं जात असेल, आमदारांचाच आवाज जर दाबला जात असेल, खासदारांचाच आवाज जर दाबला जात असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय होणार आहे आणि त्याला काय न्याय मिळणार हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडनं केवळ प्रकाश सोळंके थेटपणे म्हटले की जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोवर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. आणि सर, शिर्डीत 2 दिवसाचं अधिवेशन होतं, ज्या अधिवेशनामध्ये प्रकाश सोळंके दुसऱ्या रांगेत असतात, बरोबर, धनंजय मुंडे पहिल्या रांगेत बसलेले दिसतात. खरं आहे. म्हणजे मला हेच म्हणायचं की आणि जर तू त्या खरं म्हणजे ते शिर्डीचा एक क्रोनॉलॉजी बघ त्या अधिवेशनाची. आदल्या दिवशी मुंडे परळीत होते. मुंडे म्हणाले की मी काही येणार नाही, माझी तब्येत ठीक नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांनी तिथलं सन अँड लँड कुठलं तरी हॉटेल ते गाठलं. नंतर अगदी थोड्या वेळात साईबाबांचं दर्शन घेतलं की नाही मला माहित नाही आणि मग थेट शिर्डीमध्ये गेले. त्यांनी तर पहिले अजित पवारांचं दर्शन घेतलं आणि जे भाषण सुरू केलं म्हणजे या सगळ्या प्रकरणात इकडे क्लिअर आहे की त्यांना एक व्यासपीठ दिलं, तू बोल, तुझं सगळं काय असेल ते मांड आणि जनतेसमोर जाऊ देत. त्यानंतर धनंजय मुंडे एकदम असं बघितलं रिलॅक्स, अगदी परळीत जाऊन आपलं कार्यालय वगैरे ही सूत्र ह्याच्या हातात देऊन सगळं रिलॅक्स चालू आहे. अरे पण या प्रकरणात, ज्या प्रकरणात तुमचा निकटवर्तीय, तुमचा जवळची व्यक्ती याच्यात आहे आणि त्याचे शिंतोडे तुमच्या अंगावर पण उडतायत, त्याबद्दल कुणी चकार शब्द काढत नाही. निश्चितच या सगळ्यामध्ये पक्ष वगैरे सगळं सोडून त्या निष्पाप एका सेवाभावी सरपंचाचा, ज्या सरपंचाला गावाला व्यसनमुक्त करायचं होतं, ज्या गावाला तिथं हरित क्रांती घडवायची होती, अशा सेवाभावी सरपंचाचा निर्घृण अमानवीय पद्धतीनं, म्हणजे जसं महादेव मुंडेंचे फोटो सर मीडियाला ब्लर करावे लागले तसं संतोष देशमुखांचे फोटोही आपण ओरिजिनल दाखवू शकत नाही. इतके अमानुष आणि अमानवीय फोटो तिथे आपल्याला पाहायला मिळाले. काळा निळा पडलेलं त्यांचा शरीर, त्या शरीराला किती वेदना झाल्या असतील. आपण एक जे अनावृत्त पत्र लिहिलं होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, त्याच्यामध्ये सुद्धा आपण म्हटलं होतं की मरणावरून सरणावर जाताना काय वेदना झाल्या असतील त्या शरीराला. या वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाहीयेत का? पोहोचला तर सरकार त्याच्यावर काय ऍक्शन घेतंय, हे सगळे प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहेत. खरं आहे. आणि मुळात प्रश्न हाच उरतो की आता संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 90 दिवस झाले, 50 दिवस झाले. एवढ्या दिवसांमध्ये अजूनही त्या मारेकऱ्यांपैकी एक मारेकरी तुमच्या हाताला लागलेला नाहीये. जे हाताला लागलेले आहेत त्यांच्या तपासात अजूनही जे काही एव्हिडन्सेस तुम्हाला मिळाले पाहिजेत, तुम्ही फक्त एवढंच म्हणताय तपास पूर्ण झालाय आणि एका बाजूने म्हणताय की विष्णू चाटीचा मोबाईल नाही मिळालाय. म्हणजे नेमकं तुम्ही काय, म्हणजे जनतेसमोर तुम्ही अगदी केओस करून टाकलेला आहे की नेमकं तपास यंत्रणांना सांगायचंय काय. राजकारण्यांकडून काही या संदर्भात ब्रीफ दिलं जात नाही. त्या घटनेविषयीची आता खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी, मी तर म्हणतो की या विषयावर एक सविस्तर कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे की बाबा आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात हे घडलेलं आहे. बसवा ना बसवराज तेलींना समोर, बसवा ना आणखी किरण पाटील, अनिल गुजर आहे, त्यांना अधिकाऱ्यांना त्यांच्याकडनं माहिती द्या, जनतेला कळू द्या. आता अर्थात ज्युडिशियल इन्क्वायरी सुरू झालेली आहे, तहली आणि हे देखील त्याच्यावर अहवाल देतील. आता त्या अहवालापर्यंत एक साधारण काही जो अवधी दिला असेल, मुदत दिली असेल, तोपर्यंत मात्र आम्ही फक्त नेमकं काय घडतंय आणि काय नाही या संभ्रमात राहायचं का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जनतेला पडलेली आहेत. बर, संतोष देशमुख यांच्या प्रकरणात जर आता पाहिलं तर त्यांची जी काही घरच्यांची जी मानसिक अवस्था आहे
ती सुधारण्यासाठी आर्थिक त्यांना अर्थातच त्यांना खूप त्रास होत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि की कमावणाऱ्या घरातली व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा त्या घरालाच माहित असतं की काय परिस्थिती असते. बरं, त्या सगळ्या परिस्थितीत आता ते तरी किती दिवस इकडे फिर तिकडे फिर हा प्रयत्न करणार. उद्या त्यांची ते शेती आहे, शेती व्यावसायिक आहेत ते. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कुठे ना कुठेतरी त्या कुटुंबाला दिलासा मिळावा यासाठी त्यांना इकडे तिकडे फिरवण्यापेक्षा तुम्ही त्यांची अशी काहीतरी सोय लावून द्यावी जेणेकरून त्यांना बाबा व्यवस्थितरित्या त्यांचं अर्थार्जन पण करता येईल, त्यांना उदरनिर्वाहाचं पण व्यवस्थित साधन मिळेल आणि तिसरी गोष्ट त्यांना न्याय मिळतोय हे सुद्धा त्यांना कळू शकेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. निश्चितच अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर संतोष देशमुखांचा परिवार सुद्धा म्हणतो आमचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास आहे तो कायम आहे. हा विश्वास कायम राहावा यासाठी सगळ्याच यंत्रणांनी प्रयत्न करत खऱ्या अर्थानं कुणीही दबाव कुठलाही बडा आका येऊ किंवा आकाच्या वरचा आका येऊ या सगळ्यांचा दबाव झुगारून तपास यंत्रणांनी आपलं पारदर्शीपणे काम करण्याची गरज आहे. आतापर्यंत तरी ते पारदर्शीपणे होतंय असं वाटत नाहीये सर या सगळ्या नक्कीच, कारण की आता या सगळ्या जर आपण बघितलं तर हा सगळा गौड बंगालाचाच भाग दिसतोय. कारण की SIT आणि CID वेगळंच करतीये, इकडे वाल्मिक कराड ट्रीटमेंट वेगळीच मिळतीये. काय म्हणजे मला तर असं म्हणायचं की ही केस जर शेवटपर्यंत तसाच लावायची असेल तर जनतेने तर हे सगळं हातात घेतलेलं आहे. जनता तर त्या माध्यमातून आवाज उठवेलच. पण किमान असे काही राजकारणी की ज्यांना अजूनही जनतेचं भलं व्हावं असं वाटतं त्यांनी तरी किमान आता हे सगळं हातात घ्यावं. ही सूत्र जोपर्यंत अगदी शरद पवारांसारखी माणसं असतील ज्यांनी खरंच या प्रकरणामध्ये लक्ष घालावं असं आता म्हणावंसं वाटतंय. कारण की ते जर या प्रकरणामध्ये जर खरंच त्यांनी चांगल्या पद्धतीने लक्ष घातलं तर निश्चितपणे याचा बेनिफिट होऊ शकतो. खासदार सुप्रिया सुळेंनी सर एक वारंवार मागणी केलेली आहे की आता ठीक आहे का एक दिवसापर्यंत राज्याचे मुख्यमंत्रीच दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जी जागतिक आर्थिक परिषद आहे त्यामध्ये होते आणि त्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये असल्यामुळे ते अर्थात महाराष्ट्राबाहेर परदेशामध्ये होते. मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणावर जी आहे ती सर्वपक्षीय बैठक बोलावून जी आहे ती सर्व पक्षांची मतं जाणून घेऊन मग आपल्याला पक्षविरहित राहून पक्षाच्या विरोधात राहून कसा संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळवून देता येईल राजकारण विरहित राहून खऱ्या अर्थानं ज्या त्या सेवाभावी सरपंचाचा अमानवीय पद्धतीने निर्गुरून अमानुष खून झालाय त्या सरपंचांना कसा न्याय देता येईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न करण्यासाठी एक सर्वपक्षीय बैठक त्या सह्याद्री अतिथीगृहावर घ्या असं सुप्रिया सुळे म्हणताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच, म्हणजे प्रश्न हाच उपस्थित होतो की सुप्रिया सुळेंनी जे म्हटलेलं आहे ते स्टेटमेंट अतिशय योग्य आहे. आता फक्त एवढंच की सुप्रिया सुळे यांच्यासोबत देखील इतर ज्या काही महिला खासदार आहेत त्यांनी एकत्र येऊन देखील एक शिष्टमंडळ असं नेमलं पाहिजे. ज्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जो हा आवाज आहे हा आवाज कायम तसाच राहील जेणेकरून पब्लिकला हे कळेल की बाबा नेमकं आता या प्रकरणामध्ये काय घडतंय. मुळातच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला देखील व्यवस्थित माहिती मिळत नाहीये, जनतेला मिळत नाहीये. बीड मधली परिस्थिती संकेत अजूनही एवढी काही सुधारलेली नाहीये की जी सुधारायला हवी होती. त्या प्रकरणात बाबा काहीतरी आता बीडमध्ये वेगळं काहीतरी दिसेल आपल्याला नवीन असं तरी कुठे काही त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे मुळात प्रश्न हा पडलाय संकेत की आतापर्यंत नवनीत कावत यांनी आल्यानंतर ज्या काही सुधारणा केल्या त्या रास्त आहेत त्याच्याबद्दल अभिनंदन आहे, कौतुक आहे. त्यांनी अगदी एक मध्ये पण असं म्हटलं की आता पोलीस डिपार्टमेंट मधल्या प्रत्येक पोलीस कर्मचारी एकमेकांना नावानेच हाक मारेल, तो आडनावाने हाक मारणार नाही, शिवाय रील्स बनवले जाणार नाहीत आणि ऑन ड्युटी ते रील्स पब्लिश पण होणार नाहीत. म्हणजे हे त्यांनी एक चांगली सुधारणा केलेली आहे. दुसरी गोष्ट जसं तू मागाशी सांगितलं होतं की MPDA आणि अखिल मकोका अंतर्गत कारवाई देखील ती करायला पुढे मागे बघणार नाहीत. नंतर अविनाश पाठक जे जिल्हाधिकारी होते दादांच्या लगेच आदेशावर अजितदादांच्या त्यांनी तात्काळ 2000 वाळू तस्करांना देखील त्यांनी नोटिसा काढल्या. पण हे सगळं घडत असलं तरी त्यानुसार प्रत्यक्षात अनुकरण होतंय का? आता त्या नोटिसा काढल्या, आता वाळू तस्करांचं पुढे काय झालं? त्यांना त्या नोटिसा पोहोचल्या असतील तर त्यांच्या काही तक्रारी आल्यात का? बरं, त्यात काही कुणावर गुन्हे दाखल झालेत का? तर या गोष्टी पण तत्काळ समोर येणं अत्यंत गरजेचं आहे, ज्या पुढे येतच नाहीये. एकंदरीतच सर आपण जर पाहिलं तर आज प्रजासत्ताक दिनी बीडचे पालकमंत्री म्हणून बीड आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून पालकमंत्री जिथे ध्वजवंदन करत असतो. मात्र अजित पवार पुण्यामध्ये होते आणि अजित पवारांच्या पक्षातले सहकारी दत्तात्रय भरणे त्या ठिकाणी ध्वजवंदनाला जात असताना एका व्यक्तीने तिथे आत्मदहन करण्याचा अगदी, आणि ते पण तिथल्या शासकीय अधिकाऱ्याच्याच विरोधात आहे. म्हणजे विचार कर की तिथली प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात ती जी यंत्रणा ही शासकीय यंत्रणा अक्षरशः त्या यंत्रणेविरोधात लोक वैतागलेली दिसत आहेत. हेच यातनं क्लिअर होत आहे. आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी, अक्षरशः डिझेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अगदी 26 जानेवारी आजचा दिवस
का असं करावं लागलं त्याला? या अर्थ त्या पिडला असेल, त्याला त्रास दिला असेल त्या शासकीय यंत्रणेने, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी. उगाच कुणी आपलं असं म्हणजे सर टाइमपास म्हणून कोण डिजेल होतं का? आणि त्यांनी 26 जानेवारी का केलं? म्हणजे लक्ष वेधणार कुठे विचारत होतं ती. कारण की मी काय करतोय, मी माझ्याच गावातल्या गावात किंवा घरातल्या घरात केलं मी, तर निश्चितपणे काय होणार? बरोबर ना? म्हणजे गावातल्या गावात आणि घरातल्या घरात जर त्यांनी केलं तर ते बघणार कोण? म्हणून आज प्रत्यक्षात पालकमंत्री या नात्यानं, आज तर पालकमंत्री दत्तात्रय भरणेच होते आजच्या दिवसापुरते तरी, तर त्यांच्या समोर तरी हे करून मला न्याय मिळेल या उद्देशाने त्यांनी, नितीन मुजमुले असं काही त्याचं नाव आहे. मग एवढी जर हतबल झालेली आहे तिथली जनता, तर यांना खरंच न्याय देण्यासाठी प्रयत्न करायला नकोत का? निश्चितच हे जे काही भ्रष्टाचारी व्यवस्थेने बरबटलेले शासकीय कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे हात आहेत, यांना वेळीच योग्य ती समज देऊन लोकाभिमुख प्रशासन करणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे, प्रशासन यंत्रणेचं काम आहे. आणि सर्वसामान्यांसाठी, लोकांसाठी बनवलेलं शासन म्हणजे लोकशाही, असा लोकशाहीची व्याख्या जी आहे ती राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये केली जाते. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकांसाठी काम करण्यासाठी ह्या सगळ्या यंत्रणांनी सोबत येणं आणि पारदर्शीपणे काम करणं गरजेचं आहे. मग कुणीही त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेचा दबाव, आणि राजकीय यंत्रणांनी सुद्धा त्यांचं काम करावं, अधिकाऱ्यांवर, प्रशासनावर जो आहे तो दबाव न टाकता त्यांना त्यांचं काम करण्याची मोकळीक द्यावी. आणि राज्यकर्त्यांनी लोकांसाठी जे निवडून दिलेलं आहे ते सगळं करणं महत्वाचं आहे. एकंदरीतच सर आता जर आपण पाहिलं तर सीआयडी आणि एसआयटी या दोघांनीही योग्य पद्धतीने तपास करून या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जो आहे त्याला आता खुनाच्या कटाचा प्रयत्न असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या अनुषंगाने अधिक तपास करणं, खऱ्या अर्थानं पारदर्शी तपास करणं हे सगळं गरजेचं आहे. तिकडे राज्यकर्त्यांनी सुद्धा जे काही मागणी प्रकाश सोळंकेंपासून सगळे करतायत, त्या अनुषंगाने धनंजय मुंडेंच्या बाबतीतही निर्णय घेणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती तरी आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच. अगदी संदीप क्षीरसागर यांनी तर अक्षरशः हात टेकलेले, त्यांनी तर स्पष्टच केलेलं आहे की बाबा परळीचा इतिहास आलेला आहे की आता काय हा आरोपी सापडत नाही, कृष्णा आंधळे आता काही सापडत नसतो, असं त्यांनी म्हणजे अक्षरशः म्हणजे ते पण उद्विग्न झाले. कारण की किती दिवस हेच आम्ही विचार करायचा, सापडला का होतो कृष्णा आंधळे, सापडला का तो कृष्णा आंधळे. म्हणजे जसं ते मारुती कांबळेचं काय झालं तसं त्या कृष्णा आंधळेचं काय झालं असा प्रश्न पडला आता लोकांना. म्हणजे ज्या अर्थी इतकी तपास पथकं, इतकी मोठी यंत्रणा कामाला लावून सुद्धा जर तुम्हाला एक आरोपी सापडत नाही, जो आरोपी याच्यातला महत्वाचा आरोपी आहे, असं पण नाही की तो त्यांना नुसता आपला मदत करत होता, नाही. शिवराज देशमुख, संतोष देशमुख यांचे आत्ते भाऊ यांनी जी 9 तारखेला सप्लिमेंटरी जबाब जो दिला होता, त्यामध्ये याचा 5वा नंबर आहे, या कृष्णा आंधळेचा. म्हणजे एकूण या आरोपी किती आहेत त्यातला 5वा नंबर आहे त्याचा, आणि त्याच्या हातात शस्त्र होती असं देखील शिवराज देशमुख यांनी म्हटलंय. मग ज्या अर्थी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी बघितलेला माणूस आहे, सांगतोय तो हा आहे. बरं, तुम्हाला नाव माहितीये, लोकेशन माहित नाहीये, तुम्हाला सगळं त्याचे आतापर्यंतचे प्रताप कारनामे माहिती आहेत, तरी तुम्हाला लोकेशन माहित नाहीये. ते जोडा 2 वर्ष झाली तो फरार आहे. 307च्या गुन्ह्यात 223 पासून 225 आहे आता. तो येतो, खून करतो आणि निघून जातो, तरी तुम्हाला माहित नाहीये. अरे 29 नोव्हेंबर 2024ला तर तो पट्ट्या त्या व्हिडिओत होता. म्हणजे तो त्या केस मध्ये आलाय, ज्या केस पोलीस ठाण्यात त्याचे सहकारी राजेश पाटील ते त्याच्याबरोबर फिरतायत, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे धारूर पोलीस ठाण्यात. अहो, हे सगळं बीड मधलीच प्रकरणात. आणि जर एवढं करून जर तुम्हाला तो आरोपी आला हे जर तुम्हाला एकमेकांना तुम्हाला म्हणजे आसपास म्हणजे केस मधल्या लोकांना सुद्धा माहिती की हा फरार आरोपी आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा पोलिसांकडे पोहोचवतात. पोलिसांची खबरी, रिसोर्सेस, टिपर काय करतायत. म्हणजे याचा अर्थ इथं उंदराला मांजर साक्ष, अशी मांजराला उंदीर साक्ष, अशी परिस्थिती झालेली आहे. सगळे वाटेकरी आहेत संकेत, सगळे वाटेकरी आहेत. वाल्मिक कराड आणि त्याची गँग, राजेश पाटील पोलीस अधिकारी, बालाजी तांदळे कोरेगावचा माजी सरपंच, तो तर म्हणजे इथं तर प्रत्येक याच्यात तो आहेच कुठे ना कुठेतरी. कोरेगाव मस्साजोग 3 ते 3.5 किलोमीटर अंतर आहे. संतोष देशमुख सुद्धा सरपंच होते, हा देखील सरपंच होता. मग सरपंच बोलल्यानंतर तुम्ही तर तुमच्या गावच्या विकासासाठी किती प्रयत्न केले पाहिजेत, काय वेगळं करता येईल आपल्याला अजून. संतोष देशमुखांकडनं आदर्श घ्यायला पाहिजे होतात तुम्ही तर त्यांना संपवण्याच्या कटातच त्या सगळ्या गोष्टींमध्ये दिसून येत आहे. याचा अर्थ निश्चितपणे हे धागेदोरे फार वरतीपर्यंत गेलेले आहेत. आणि यामध्ये तो विष्णू चाटे आहे ना, त्याचा तर फार मोठा रोल आहे. या विष्णू चाटेच्या मोबाईलवर 36 कॉल होते, ते 35 कॉल तर अक्षरशः त्या ह्यांनी केलेले आहेत, धनंजय देशमुखांनी, की बाबा
कुठं आहे हो माझा भाऊ, कुठं आहे आमचा माणूस? तर तुमच्या माणसाला आम्ही 10-15 मिनिटं आत्ता सोडतो असं करत 36वा कॉल केला आणि तो मृतदेह दैठणा गावच्या शिवारात टाकून दिला. आणि 36वा कॉल झाल्यानंतर बंदच केला या पट्ट्याने फोन. आणि नंतर ते तृप्ती देसाईंनी जे काढलं या सगळ्यांचं, तो चाटे आणि तो काय आहे त्याचं नाव, चाटे आणि वाल्मिक कराड, ती दोघंही कुठं नाशिकला काहीतरी गेली. तर त्यात या सगळ्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेने नाशिकला मोबाईल दिला, हे पुढे आलेलं आहे. म्हणजे हा नाशिकला गेलाच ना. मग तृप्ती देसाईंनी जर तसं म्हटलं असेल, नाशिकला गेले तर क्लिअर झाले, तर तिथे गेला नाही कशावरनं? म्हणजे हे दोघे एकत्रच होते. तृप्ती देसाईंनी तर तारखेवर सांगितले, 16, 17, 15, 16 आणि 17ला हल्ले ते तिथून सकाळी. म्हणजे याचा अर्थ, आणि 18 तर अटक आहे त्याला. आणि आता तो विष्णू चाटे म्हणतोय माझा मोबाईल कुठे ठेवला तेच मला आठवत नाही. 18 तर अटक आहे. आणि अटक होण्यासाठी तर तो आला ना परळीत, बीडमध्ये. त्याला काय अहो, त्या विष्णू चाटेला अटक आहे नाशिकवरून नाही गेली तुम्ही, पुण्यातून नाही गेली, तर तुम्ही बीडमध्ये अटक केली त्याला. कसं काय अटक केली तुम्ही त्याला? म्हणजे तिथून तो नाशिकला गेला, तिथून तो फोन फेकण्यासाठी नाशिकला गेला का तो? नाही जरा जातो त्र्यंबकेश्वरला आणि फोन फेकून येतो गोदावरीत. अरे तू गेला म्हणजे काहीतरी तुमचं गणित ठरलेलं आहे आणि मग तो आला. नाही एवढं सगळं क्लिअर आहे. ती दोघं ती बोंबलं फिरत होती, ते तिघं, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, कुठे गेले ते? गुजरात. अक्षरशः गिरनार पर्वत 11,000 पायऱ्या चढले, उतरले. तो कृष्णा आंधळे खाली उतरला, तो परत वरती चढलाच नाही, तो गेलाच. ही दोघं गेली, मग इकडं फिर तिकडं फिर, आणि आली कुठे परत फिरत पुण्यात. 30 डिसेंबरचा जो व्हिडिओ सापडला, सीसीटीव्ही फुटेज, 3 गाड्या आहेत, 2231 नावाची गाडी आहे. आपल्याला आठवते शिवलिंग मोराळेची गाडी, सेम अगदी तशीच. का नाही शिवलिंग मोराळे 30 डिसेंबरचा व्हिडिओ भेटल्यानंतर बाहेर येऊन म्हटला? आलाय का त्याचे आता तरी स्टेटमेंट की ती गाडी माझी नाही म्हणून? है ना, ती गाडी माझी नाही. हे तो का नाही छातीडोकपणे म्हणू शकत? पण हे तो छातीडोकपणे सांगतो वाल्मिक कराड माझ्या गाडीत होता आणि मी त्याला सीआयडी ऑफिसला सोडला. आणि कसा सोडला? तर वाल्मिक कराड मला दिसला, मी वाल्मिक कराडला दिसलो. मग अण्णाने मला हाक मारली, मग मी म्हणलं अण्णा. हा, मग अण्णा म्हटले की मला तुझी मोठ्या गाडीत बसायचे, छोट्या गाडीत त्रास होतो असं. बर, पण अण्णा म्हटले मला अमुक तमुक ठिकाणी सोडायचं. सोडतो ना अण्णा. काय म्हणजे येडं समजता का तुम्ही पब्लिकला, किंवा सगळ्यांना वेडे समजता का? अख्ख्या पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला दोघांना, तुम्ही डाव्या साईडला आणि तो उजव्या साईडला, आणि गप्पा मारायला संधी मिळेल असा एक तरी रोड दाखवा आणि बक्षीस मिळवा, की जिथं असं डावा आणि उजव्या तुम्हाला बोलायला मिळेल. किती पुण्यामध्ये गर्दी. त्यात तुम्ही वाल्मिक अण्णाला शोधून काढताय, ज्याला अख्खा महाराष्ट्र शोधत होता. बरोबर? त्या वाल्मिक अण्णाला तू शोधून काढला, आणि मग वाल्मिक अण्णाने तुला शोधून काढला, आणि मग तुम्ही दोघे एकमेकांना घेऊन कुठे आलात? सीआयडी ऑफिसमध्ये. अरे हे सगळं नाटक आहे आणि खोटं आहे. हा सगळा जो रोल आहे, हा रोल म्हणजे मी तर म्हणतो काहीच दिसत नाहीये. कारण की रोल नेमका काय चाललंय या सगळ्या बाबतीमध्ये, काय म्हणायचंय यांना ते कळतच नाही, अशी परिस्थिती आहे. वाहतूक कोंडीमध्ये पुणे जगात चौथं आहे, त्यामुळे या दोघांना तिथं उभं राहण्यासाठी बोलण्यासाठी एवढी अशी कुठली त्यांची मोकळी. म्हणजे अण्णा आणि चाटे बोलतायत बरं का. काय कुठे बीडचा माणूस पुण्यात येऊन पुणेकरांना हे सांगतोय की आम्ही एका रस्त्यावर बोलत होतो एकमेकांशी. एक खोटं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो 30 तारखेला ज्या गाड्या दिसल्या काळ्या काचा, ती गाडी सोलापूर धुळे मार्गावरनं आली. मांजूरसुंबा नावाच्या ठिकाणी त्यांनी डिझेल भरलं, जेवले, पोटात पण भर टाकली, गाडीत पण भर टाकली, आणि त्यानंतर ते टोल नाक्यावरून पास झाले. जो धाराशिवचा टोल नाका होता, अर्थातच जर तुम्ही तिथून सोलापूर मार्गे आला तर पुढे तुम्ही पुण्याला जालात, हे क्लिअर होतंय. आणि त्या गाडीत तो वाल्मिक कराड होता, कारण 31 तारखेला तर तुम्ही शरणच आलात. त्या टोल नाक्यावरचा सीसीटीव्ही अजून मिळत नाहीये, त्यामुळं टोल नाक्यावरच्या, कारण प्रत्येकातला जर आपण पाहिलं तर त्या टोल नाक्यावरती एक सिस्टीम असते, गाडी येते, ते फास्टॅग स्कॅन होतो, मग आणि त्या प्रत्येक टोल नाक्यावर जर आपण पाहिला तर तो जो काही स्वयंचलित यंत्र असतं, त्या यंत्राच्या बरोबर वरती आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरा दिसतो. मग तो सीसीटीव्ही कॅमेरा जर दिसतोय आणि जर त्या टोल नाक्यावर या सगळ्यांच्या गाड्या समोर आल्या, तर मग तो टोल नाक्यावरचा सीसीटीव्ही गेला कुठं, हा प्रश्नही पुन्हा तिथं उपस्थित होताना पाहायला मिळतो. नक्कीच. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा, शिवराज देशमुख यांनी जेव्हा 9 तारखेला जॉब दिला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की डोणगाव टोल नाक्यावर, अजून काम नाही सुरू झालं, पण तुझं काही एरिया आहे त्या ठिकाणी 2 गाड्या आल्या होत्या. एक काळी स्कॉर्पिओ त्या सुदर्शन घुलेची, जी आडवी घातली गेली, आणि आणखी एक गाडी होती. त्या तपासात पुढे ती गाडीचं काही नाहीच आहे.
2 गाड्या होत्या, याचा अर्थ 4 व्हीलर 2. एका गाडीमध्ये 5 ते 6 माणसं होती असं तो शिवराज देशमुखांनी म्हटलंय. मग दुसऱ्या गाडीत पण माणसं होती का? मग ती कोण होती? ती माणसं कुठे आहेत? जर 6 आणि 6 म्हटले आपण तर 6 12 आरोपी होतात. मग या प्रकरणात 9च कसे पुढे आले? त्यातले सापडले 8च. एक कुठे अजून? या सगळ्याच गोष्टी म्हणजे कुठे काय कशाचा ताळमेळच लागत नाहीये, अशी परिस्थिती आत्ताची ह्या सगळ्या प्रकरणात झाली. संतोष देशमुखांना जेव्हा हे अपहरण करून घेऊन जात होते त्यावेळी जर आपण गाड्या पाहिल्या तर तो 4 मिनिटाचा सीसीटीव्ही फुटेजही आपण अगदी 2 दिवसापूर्वी तो स्पॉट नेमका कुठला आहे असं जे लाईव्ह केलं होतं त्या लाईव्ह मध्ये आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवला देखील. त्या 4 मिनिटांमध्ये हा सगळा संतोष देशमुखांच्या बाबतीत घात झाल्याचं पाहायला मिळतं. एक पांढरी गाडी पुढे जाते, काळी गाडी त्याच्या बरोबरच काळी स्कॉर्पिओ जाते आणि रिटर्न यायची जेव्हा वेळ येते तेव्हा ती काळी गाडी जी आहे ती रिटर्न येते. मग ह्या पांढऱ्या गाडीतले लोक कुठे गेले? मग पांढऱ्या गाडीतल्या लोकांनी काय केलं? किंवा ती पांढरी गाडी तरी बीडच्या तपास यंत्रणेला मिळाली का? काही याच्याबद्दल काहीच नाही. तर सिद्धार्थ सोनवणे, तुम्ही त्याला मकोका लावला तर आत घेतलात, मान्य आहे, तो टिपर होता वगैरे सगळं. अरे त्या सिद्धार्थ सोनवणेला घ्या ना, की तुला कुणी सांगितलं हे सगळं प्रकरण करायचं आणि याच्यावर लक्ष ठेव त्याच्यावर लक्ष ठेव. कारण की जेव्हा त्यांच्या संतोष देशमुखांच्या मिसेसनी किंवा इतर काही माहिती मिळाली त्यातनं असं कळतंय संतोष देशमुख त्या दिवशी केजला गेले होते. कशासाठी? तर 8 तारखेला राजेश पाटील आणि सुदर्शन घुले हे दोघेही एका हॉटेलमध्ये, केजच्या वसंती विहार म्हणून उडपी हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये ते दोघं बसले. बसल्यानंतर सुदर्शन घुले आणि राजेश पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. अरे तुमच्यात कसली चर्चा? राजेश पाटलाला हे पहिले क्लिअर पाहिजे, माझ्या समोर बसलेला गुन्हेगार आणि आरोपी आहे, पण त्याच्यासाठी तो त्याचा मित्र आहे, तो आरोपी कुठला? तिथं जर तुमचं दोघांचं बोलणं झालंय आणि मग धनंजय देशमुखाला सांगण्यात आलं की तोही त्या हॉटेलमध्ये होता, त्याला बोलवण्यात आलं, त्या तिघांची चर्चा झाली आणि सांगितलं मिटवून घेऊ आपण, हा विषय थांबवूयात वगैरे सगळं त्याचं बिल सुद्धा धनंजय देशमुखांनी दिलंय. जे चहा घेतला असेल ना तिथं काय कटिंग काय किंवा 3 फुल चहा, बिल सुद्धा धनंजय देशमुखांनी दिलंय. इतकी अवधार्यता दाखवलेली आहे. ठीक आहे, मी देतो, मिटवा हा विषय, बाबा चला असं. ओके, हे सगळं झालं. हे झालं कधी? 5-1 वाजता 8 तारखेला. संध्याकाळी आपल्याला वेगळीच माहिती मिळाली होती. आता जे बाहेर आलं काय की हे सुदर्शन चाटे, प्रतीक घुले वगैरे हे सगळे त्याच रात्री 8 तारखेला नांदूर फाट्यावरील तिरंगा धाब्यावर जमले. म्हणजे धनंजय देशमुखाला सांगून गेले काय नाही, मिटू बिटू सगळं, उद्या त्याला बोलव, म्हणजे कोणाला? संतोष देशमुखला. मग संतोष देशमुख कुठे गेले? केजला. पोलीस स्टेशन मध्ये बसले, ते 2 तास बसलेत केजला, किंवा आता आपण पोलीस आणि मग मिटून घेऊ वगैरे सगळं, बसलेत ते तिथे. तर इथे रात्री यांनी काय केलं? त्या तिरंगा धाब्यावर प्लॅन आखला, शिजवला, उद्या केजला येईल तो, मग आपण प्लॅन काय करायचा, असं तसं. मग त्या सिद्धार्थ सोनवणेला कामाला लावला यांनी आणि त्या तिरंगी धाब्यावर बसून गावरान चिकन मागितलं, गावरान चिकन शिजवलं त्यांनी, यांनी खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखाला अख्खा खाऊन टाकायचा यांनी प्लॅन तिथं रचला. काय झालं? संतोष देशमुख केजला गेले, पोलीस स्टेशनला बसले, शेवटी वाट बघितली. पण त्या दिवशी होता सोमवार, त्यांचा होता उपवास, आईने जेवण बनवलं होतं, आई जेवणासाठी वाट बघत होती. संतोष देशमुख तिथून निघाले, केज वरून निघाले. केज ते मस्साजोग फक्त 13 किलोमीटर अंतर आहे. 7 किलोमीटर वर डोणगाव टोल नाका आला, तिथे ते थांबले म्हणजे कदाचित तिथे गाडी बदलायची असेल किंवा आणखी कोणाला तरी, किंवा त्या दरम्यान हे शिवराज देशमुख यांचे आत्तेभाऊ ते आले तिथे. शिवराज देशमुख गाडीत बसले, त्यांनी गाडी चालवायला घेतली, संतोष देशमुख डाव्या साईडला बसले आणि पुढे थोडं जातोय तर डोणगाव आपण बघितलंय सीसीटीव्ही, त्यात ती गाडी येताना दिसते स्कॉर्पिओ. ती आली काय, संतोष देशमुखांना गाडीत घालते काय, मारते काय आणि घेऊन जाते काय? मग हे सगळं जे काही घडतंय म्हणजे तुम्ही संतोष देशमुखांना जाळ्यात अडकवलंय, तुम्ही स्वतःहून सावच जाळ्यात आणलंय तुमच्या. म्हणजे जे संतोष देशमुख 6 तारखेला जो प्रकार घडला, प्रतीक घुलेला काहीतरी त्या मारामारीत किंवा मारहाणीत किंवा त्या सगळ्या धराधरीत कानपाटात बसली, त्याला आला इगो, त्याचा इगो हट झाला, आता काही करून करायचंच, आता कानपाटात बसली तुझी, ती तुझ्या डोक्यात छर. म्हणजे 6 तारखेला जे घडलं, आता संतोष देशमुखाला परत आमना सामना कसा होणार? मग हा सगळा प्लॅन तुम्ही रचला. म्हणजे राजेश पाटलाला तुम्ही मध्ये घातला का? राजेश पाटलाचा ह्याच्यात रोल काय? त्याला तुम्ही सहआरोपी का करत नाही? हा प्रश्न पहिला, हा सवाल पहिला आहे. आणि पोलीस यंत्रणा, अरे जिथं म्हणतो ना की कुंपण जिथं शेतखत, अशी परिस्थिती आली. ज्यांनी वाचवायचं असतं त्यांनीच मारण्यासाठी प्रयत्न केले, अशी परिस्थिती आली. अजून राजेश पाटलाला आत घेतलं जात नाही, निलंबित केलं, विषय संपला, सस्पेंड केलं, विषय संपला. असं कसं काय होऊ शकतं? बदली केली, विषय संपला.
तो सक्तीच्या रजेवर कोणतरी पाठवला महाजन, संपलं. पुढे काय? त्याचा रोल काय बघा ना बाबा. ज्यानी वाल्मिकांना एवढंच लिहून ठेवलंय, पण त्याने असं काय लिहिलं, कुणाच्या दबावा खातर लिहिलं, कुणाला वाचवण्यासाठी लिहिलं, काही घेणं नाही. लिहिलं आम्ही, तुम्ही हे करून टाका. आणि आता नंतर काय सांगतायत, नाही ते पुरावाच नाही त्यांच्या विरोधात, चार्जशीट मध्ये नावच घेता येत नाही. संपला विषय. अरे चाललंय काय? म्हणजे तुम्ही पूर्णपणे त्या आकाचे अक्षरशः गुलाम झालात. आका तुम्हाला तुकडे टाकणार आणि तुम्ही ते उचलणार. हे सगळे तुकडेगिरी आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. या आकानं या सगळ्यांना व्यवस्थितरित्या खायला प्यायला घातलेलं आहे. आणि जेव्हा यांनी एक भगवान बाबा मंडळ स्थापन, अरे नावाला तरी लाज राखली पाहिजे रे तू. भगवान बाबा आज बीडचं दैवत, अख्ख्या महाराष्ट्रातनं त्यांच्या गडावर यायला लोक येतात तिथे, बरोबर ना. एकरीक, पण मुलाला शिकव असं त्यांचं एक वाक्य होतं. म्हणजे एकरिका पण मुलांना शिकवा असं त्यांचं म्हणणं. इतकं त्यांची उत्तम शिकवण होती. त्या भगवान बाबा गणेश मंडळ स्थापन केलं तू. आधी काय नाटकं केली, आधी क्रिकेट स्पर्धा भरवल्या, सामुदायिक विवाह सोहळे भरवले. क्रिकेट स्पर्धा भरवली तर पोरांना पैसे मिळतात, पोरही जोडली जातात. सामुदायिक विवाह सोहळे माणसं जोडली जातात, बरोबर. याच्यातनं तू त्या सगळ्या प्रकरणात आला लोकांपुढं, आणि मग बघता बघता तू परळीचा नगराध्यक्षापर्यंत पोहोचला, कंपन्यांचा संचालक झाला, त्या अगदी राख उचलण्यापर्यंत, राखेत एखाद्याला मिसळण्यापर्यंत तुझा जर बसला. आणि नंतर तर तू माणसं कापायला ना मारायला नाही, खंडणी उचला घेऊन अपहरण करण्यापर्यंत तुझी मजल गेली. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. हे काय सांगतायत, बीडचा बिहार झालाय असं म्हणू नका, आम्हाला वाईट वाटतं म्हणून. अरे बीडचा बिहार आम्ही केला का? बीडचा बिहार करायला दोषी तिथले राजकारणी आहेत, बीडचा बिहार करायला दोषी तिथले पोलीस यंत्रणा आहे, बीडचा बिहार करायला दोषी तिथलं प्रशासन आहे. हे सगळे जे म्हणतात ना बीडचा बिहार, बीडचा बिहार, अरे काय आम्ही करून ठेवला का बीडचा बिहार? बीडचा बिहार होण्यात तुमचा सगळ्यात जास्त मोठा रोल होता. कशाला पोसायला पाहिजे होती असले कराड फिराड सारखी माणसं? तुम्ही त्याला पोचलात, त्यांनी बाकीचे पोचले, आणि आता यांचे सगळे चोचले परत पुरवतायत तुम्हीच. ह्या सगळ्यांना ना एकत्र एकाच ह्याच्यात सगळे सापडून सगळी बाहेर काढली पाहिजे. काल जितेंद्र आव्हाड चिडून स्पष्ट बोलले, वाल्मिक कराड याचा जनतेशी संबंध आहे, यांच्याशी काहीच, बाहेर काढायला जनता फैसला करेल म्हणून. भले ते उद्विग्नतेने बोलले असते. इतकी तळपायाची आग मस्तकाला गेली या वाल्मिक कराडच्या बाबतीत. काय याचे लाड का पुरवायचे तुम्ही? जरा पोटात दुखते, जरा हे होते, जरा लहान बाळासारखं का? तेव्हा पोटात दुखत नव्हतं का? अरे पोटात लाथा घालत होत्या की संतोष देशमुखांच्या, तेव्हा तुमच्या पोटात कळणे आली का? तेव्हा तर फोनवर ऐकत होतो की तू 3:20 ते 3:30 या 10 मिनिटात काय ऐकत होतं तू? काय गाणी लावून पिक्चरचे ऐकत होता का? ओ साथे रे तेरे बिना नाही जिना म्हणून. अरे तुझ्या मनात हेच होतं की कोणाचं अपहरण झालंय तुला माहितीये, कुणाला पळून नेले हे तुला माहितीये, कोणी नेले हे माहितीये, आणि पुढे काय करणार हे पण माहितीये. तुला फक्त इतकंच पाहिजे होतं की त्याचं काय केलं ते सांगा. खंडणी प्रकरणात आम्हाला अडथळा ठरतोय, त्याचं काय केलं ते सांगा. आणि त्याचं काय केलं हे क्लिअर केलं तुम्ही की तुम्ही खुश झालात. विष्णू जाटेने मोबाईल बंद केला है ना, आणि त्याची बायको काय सांगते तिकडे, ती मंजिली कराड, नाही माझा नवरा तर देवदर्शनाला गेला होता, त्याचा आणि संतोष देशमुखचा काही संबंधच नाहीये. अरे संतोष देशमुखला संजय केदार नावाच्या सांगवी सारणी गावाच्या सरपंचाकडून तू धमकी दिली होतीस. काय धमकी दिली होती? त्याच्या बायकोने दिलेल्या, संतोष देशमुखांच्या पत्नीने दिलेल्या जबाबात आहे. सीआयडीला जबाब दिलाय की संतोषला सांग यामध्ये पडू नको म्हणून. ही धमकी तू दिली होती. यामध्ये पडू नको म्हणजे खंडणीच्या प्रकरणात ना, म्हणजे खंडणीबाबत तुला अडथळा होता ना. म्हणजे मस्साजोगची जी कंपनी आहे त्या कंपनीच्या खंडणी प्रकरणात तू पडू नको. आता तू पडू नको असं म्हणणं म्हणजे काय असतं? प्रेमाने बोलला का तू? नाही गोड असो, येऊ नको हा बाळा माझ्यामध्ये, असं झालं का ते? अरे तू काय करशील हे पुढे माहिती आहे. त्याच वेळी खरं म्हणजे क्लिअर पहिले वाल्मिक कराडचं नाव पुढे, तेही जाऊ दे, त्याच्याही मागे जाऊ आपण आता. संकेत हे जनतेला पण माहिती आहे. इतके दिवस झाले सुरेश दस यांनी गोष्ट सांगितली होती आपल्याला, अजूनही विसरून गेलो आपण. सातपुडा पर्वत, सातपुडा बंगला,
सातपुडा तो बंगला तो पर्वतच म्हणायचा आता, पापांचा पर्वतच आहे तो. अक्षरशः अशी किती पाप तिथं रचली असतील आणि पर्वत रचले असतील माहित नाही कोणाला. त्या सातपुडा बंगल्यावर काय झालं, धनंजय मुंडे, परत वाल्मिक कराड, आवाला कंपनी, तो नितीन बिक्कर, तो बिक्कर परत मध्ये कुठं गायब झाले त्याचं काहीच नाही. बाईट पुरता फक्त पुढे आला, माझा रोल काय होता तुम्ही त्यांनी सांगितला, विषय संपला. तिथं आणखी त्या आवाजा कंपनीची मुंबईची माणसं, आवाजा कंपनीची मस्साजोगची माणसं ही सगळी एकत्र आली. सुरेश धसनी सांगितले नाही, सुरेश धस यांनी स्पष्ट केलेलं आहे, ते निघणार म्हणून डायरी त्यांची आकाशी डायरी मांडली त्यांनी. आणि त्यात स्पष्ट लिहिलं होतं त्यांनी की त्या ठिकाणी त्या डील मध्ये धनंजय मुंडे सुद्धा होते. ती डील होती 3 कोटीची, ठरली कितीला, 2 ला. सुरेश धस यांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर तिर्री नको दुर्री. मग तो आवाजा कंपनीचा कोण तो अधिकारी असतो तो बाहेर गेला, मेन ऑफिसच्या माणसाला फोन लावला, 2 वर ठरलं. निवडणुका जवळ आले तो विधानसभेच्या, 50 लाख द्यायचे म्हणून ठरले. ते दिले का नाही दिले, पुढे काय झालं, मग उरलेले पैसे घ्यायचे होते म्हणून आवाजा कंपनीवर परत प्रेशर गेलं का, म्हणून 6 तारखेला पैसे घेण्यासाठी सुदर्शन घुले तिथे गेला होता का, म्हणून 29 ला उरलेल्या पैसे मागण्यासाठी या वाल्मिक कराडनी विष्णू साठेच्या फोनवरून त्यांना हे केलं का. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. निश्चितच सर, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर तपास यंत्रणाची, पोलीस प्रशासनाचं ब्रीदवाक्य सदरक्षणाय कलनिग्रहणाय आहे. ते उलट झालं त्याच्यामध्ये, म्हणजे ज्याचा अर्थ होतो की सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांच्या विनाशासाठी. इथं मात्र दुर्जनांची साथ पोलीस प्रशासन देताना पाहिलं. प्रश्न, अरे राजेश पाटील स्पष्ट दिसतोय ना 29 तारखेला. अरे आजची तारीख बघा, आज आपण व्हिडिओ दिसला 21 तारखेला, आजची तारीख आहे 26. 5-6 दिवस झाले. कधीच उचलला पाहिजे होता, 6 आरोपी केला होता पाहिजे होता कधीच. अरे आता या ठिकाणी बसवराज तेली, किरण पाटील, अनिल गुजर यांनी हा व्हिडिओ बघितला नाही का, यांनी हा व्हिडिओ बघितला असेल का नसेल, नवनीत कावत व्हिडिओ बघितला असेल की नाही. जर व्हिडिओ बघितलाय तुम्ही तर याचा अर्थ हे स्पष्ट आहे की या व्हिडिओमध्ये राजेश पाटील दिसतोय, हा काय करत होता, घ्या त्याला आत. तो बालाजी तांदळे तिथे काय करतोय, घ्या त्याला आत. काहीच नाहीये, कुठंच कशाचा ताळमेळच नाहीये. म्हणजे 29 तारखेला जिथं खंडणी मागण्याचा कट शिजला जातो, ज्याच दिवशी जिथे त्या मस्साजोगच्या सुपरवायझरला फोन केला जातो आणि नंतर 6 तारखेला तिथं जाऊन त्यांना मारहाण केली जाते, तरी सुद्धा तुम्ही आरोपींना, संकेत एक साधी गोष्ट आहे, 6 तारखेला या आरोपींना ज्यावेळी यांनी मारहाण केली मस्साजोगला जाऊन, त्या अशोक सोनवणे जे काही सुपरवायझर होते, सॉरी वॉचमन होते, त्यांना जी मारहाण करण्यात आली, त्यांनी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला ते केली होती. जर केली असती, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता, तर एकतर हे सगळे फरार झाले असते किंवा एकतर हे अटक झाले असते. अटक झाले असते तरी खुनाचा गुन्हा घडला नसता, हा, आणि फरार झाले असते तरी खुनाचा गुन्हा घडला नसता. मग एवढंच सगळं असून सुद्धा जर तुम्ही त्यांना मोकाट सोडलं होतं, याचा अर्थ तुम्हाला आणखी पुढे काहीतरी करायचं होतं, आणि ह्याच्यात सगळेच आरोपी आहेत. निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामाणिकपणे प्रशासन, तपास यंत्रणांनी काम करणं गरजेचं आहे. त्या बालाजी तांदळा विरोधात एवढे सीसीटीव्ही फुटेजेस समोर येतात, प्रत्येक सीसीटीव्ही फुटेजमध्ये 29 नोव्हेंबरच्या असेल किंवा अगदी कालच्या त्या रजई घेतानाच असेल, त्या रजयांचंही पुढे काय झालं काही त्याची बदलची माहिती समोर आली नाही. तो बालाजी तांदळे मोकाट आहे अजून. त्या धनंजय देशमुखांना सर पोलीस स्टेशनच्या बाहेर यांनी आरोपींचा फोटो दाखवून धमकी दिली होती, स्वतः धनंजय देशमुख म्हणताना पाहायला मिळालं. त्यांनी तर त्यांचं म्हणजे बीड पोलीस स्टेशनला त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनावर काय कारवाई झाली कोणाच ठाऊक. ते जेव्हा धनंजय मुळातच साधारण एक आठवडा उलटून गेला होता, त्यामुळं एक आठवडा उलटून गेला होता आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले होते, बरोबर. आणि या सगळ्या प्रकरणात जर आता आपण विचार केला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या आठवड्याचा विषय काय, बाबा सीआयडीचा तपास झाला हे बघायचं होतं. बाबा काय झालंय तपास, या सगळ्या अनुषंगाने आपण जाऊया म्हणून धनंजय देशमुख त्या पोलीस स्टेशनला गेले. तिथं कोण होतं, बालाजी तांदळे. तो काय म्हणला, अरे तू कशाला आला, है ना, अरे तू कशाला आला, म्हणजे त्याचा भाऊ, त्याची हत्या झालेली आहे, तो येणार ना त्या ठिकाणी माहिती घ्यायला. मग त्यांनी काय केलं, सुदर्शन गुलेचा फोटो काढला, दाखवला, आम्हीच आरोपीला पकडून दिलो म्हणतो, आणि आबा आरोपी म्हणून. धनंजय देशमुख म्हणाले, अरे तुम्हाला धमकी देतो का, मला आरोपीचा फोटो दाखवून काय करायचं तुला. मग त्यांनी
रेडेकर म्हणून त्यांच्या मॅडम आहेत, त्यांच्याशी या गोष्टी संदर्भामध्ये हे सगळी माहिती दिली. तर त्या ठिकाणी रेडेकरांची हा बालाजी तांदळे हुज्जत घालत बसला. आता रेडेकर साहजिकच त्या पोलीस कर्मचारी आहेत, तर दराडे म्हणून कोणतरी ते पोलीस अधिकारी आहे, तो यालाच दरडावतोय परत रेडेकरांना त्यांच्याच मोठ्याने बोलू नका म्हणून, आणि बालाजी तांदळेला बाजूला बसवलाय. म्हणजे तुमचं किती संगनमत आहे, कोण कोणाशी जुळतंय. आणि तो गेला होता कशाला, वाल्मिक करायला भेटायला. म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्ही फक्त खबरी आहे, निरोप पोचवण्याची काम ही, याच्याकडे काय नाही. म्हणजे हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. नुसतं म्हणतो ना आपण की एक सापडलाय म्हणून सगळं घडलंय असं नाही. या सगळ्यांनी ना ठरवून हे सगळं प्रकरण केलेलं आहे. त्यामुळे याच्यातला जो कोणी संशयित असेल ना त्याला लगेच ताब्यात घ्यायला पाहिजे. तुम्ही सिद्धार्थ सोनाला घेतला की नाही लगेच? ते डॉक्टर होते बघ, ते संभाजी वायभसे, संभाजी वायबसे, त्याची बायको, त्या दोघांना तुम्ही घेतलं. जेवढा त्यांचा रोल आहे तेवढा तुम्हाला कळाला, घेतलात, नोटीस दिली, सोडून दिलात. आता या बालाजी तांदळेला पण घ्या ना, काय रोल आहे बघा ना. त्या राजेश पाटीलला आत घ्या, काय रोल आहे बघा ना. तुम्ही बघतच नाही ना, त्यांना भेटतच नाही, त्यांना जवळ ते फिरकतायत बिंदास, सगळ्या आरोपींसोबत फिरतायत बोंबलत, काहीच नाही. याच्यावर काही उत्तरच मिळत नाही. काल ज्यावेळी त्या बालाजी तांदळाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं त्यावेळी आपण एक सर लाईव्ह केलं होतं की आता फक्त हा चड्डाच धुणं बाकी राहिले, बाकी काय राहिलंय. तर त्या लाईव्हच्या खाली जर आपण पाहिलं ना तर प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा त्या बालाजी तांदळे विषयीचा उद्वेग आणि उद्विग्नता पाहायला मिळते. प्रश्नच नाही. त्याला सहआरोपी करा म्हणून लोक म्हणतायत. राजेश पाटील, काही कमेंट्स असे आले होते की तुम्ही राजेश पाटलांबद्दल काहीच बोलत नाहीये असं तसं वगैरे. कोण म्हटलं? राजेश पाटील तर सहआरोपी असला पाहिजे. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच फिर्यादच घेतली नाही त्याच वेळेपासून तो खरा म्हणजे डाऊटफुल असला पाहिजे होता, आणि त्याच वेळी त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती. मुख्यमंत्र्यांनी त्याला निलंबित केलं, स्वागत आहे, पण नुसतं निलंबित करून काय फायदा होतो? किती दिवस सस्पेंड राहणार आहे तो? आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नसेल तर नंतर पुढे पुढे मागे तुम्ही त्याला पुन्हा एकदा सेवेत रुजू करणार. बदली, सक्तीचे रजेवर. सक्तीच्या रजेवर म्हणजे नेमकं काय असतं? सक्तीच्या रजेवर म्हणजे काय? अर्धा पगार मिळतो यांना. मग म्हणजे मुळात मला असं म्हणायचंय, ज्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय ना त्यांना अजिबात सोडू नका. त्यांना या प्रकरणात काय त्यांचा रोल आहे ना हे समोर येणं फार गरजेचं आहे. या प्रकरणामधला जो कोणी संशयित असेल किंवा पोलीस प्रशासनाला वाटते, ज्याप्रमाणे ML तहालानी यांना ज्यांची नियुक्ती झाली त्यावेळी सुद्धा त्यांची जी चौकशी समिती गठीत झाली त्यात ज्याप्रमाणे त्यांना म्हटलेलं आहे की कुणालाही तुम्हाला चौकशी करण्याचा, कुठलीही कागदपत्र जप्त करण्याचा आणि कुणालाही कधीही चौकशीला बोलवण्याचा अधिकार त्या चौकशी समितीला देण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं या सगळ्या अनुषंगानं जो संशयित वाटतोय त्याची चौकशी करून लवकरात लवकर संतोष देशमुखांना जो आहे तो न्याय देणं गरजेचं आहे, त्यांच्या परिवाराला न्याय देणं गरजेचं आहे. प्रश्नच नाही. म्हणजे इथे खरं अहो, आता पोलीस आणि संशय, पोलीस आणि संशय घेतल्याशिवाय कुठली केसच सॉल्व्ह होत नाही. तर तुम्हाला संशय काय येत नाहीये या लोकांचा? तुम्हाला बालाजी तांदळेबद्दल संशय काय येत नाही? तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंट मधली जी काही माणसं आहेत ना, जी कीड लागली ना, बीडला लागलेली कीड आहे ना, ती या पोलीस डिपार्टमेंट पासून सुरुवात झाली. आणि ह्या पोलीस डिपार्टमेंटला हँडल करणार होता हा वाल्मिक कराड. आता वाल्मिक कराडला कोण हँडल करत होतं, इथपर्यंत ह्यांचे हँडल पोचतायत का, म्हणजे हात पोचतायत का हँड, हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे मुळात प्रश्न हा उरतो की किती केलं तरी बालाजी तांदळे हा काय त्या धुतल्या तांदळासारखा नाहीये, याच्यातनं सिद्ध होतं. तुम्ही त्याला आत घ्या, त्याची चौकशी करा, त्याच्या डोक्यात नेमकं काय आहे, तो का रजई पोचवतोय, तो का पाण्याच्या बाटल्या पोचवतोय, तो का वाल्मिक करायला पहिल्या दिवशी भेटतोय, तो का धनंजय देशमुखला धमकी देतोय, तो का त्या 29 डिसेंबरच्या फुटेज मध्ये दिसतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जोपर्यंत पोलीस शोधत नाहीत ना तोपर्यंत या प्रकरणाच्या मुळाशी जाता येत नाही. संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांनी सीआयडीला जो जबाब दिलाय त्या जबाबामध्ये त्यांनी असं म्हटलं की 1 महिना अगोदरच यांना धमकी आली होती. मग हे सगळं प्रशासनाला माहिती आहे की काहीतरी धुमसतंय, काहीतरी ह्याच्या कदाचित मोठ्या वादामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर त्याच वेळी पोलीस प्रशासनाने जर ऍक्शन घेतली असती तर संतोष देशमुख आज आपल्यामध्ये असते, संतोष देशमुख आज जिवंत असते. नक्कीच 29 तारखेला जे काही घडलं त्या 29 तारखेनंतर म्हणजे त्याच दिवशी जी फिर्याद दाखल व्हायला पाहिजे होती सुनील केमू शिंदे यांची, ती त्याच दिवशी दाखल झाली असती, त्या अॅट्रॉसिटी दाखल झाला असता. त्याच दिवशी दाखल झाली म्हणजे 6 तारखेला तरी किमान निदान जर ती दाखल झाली असती किंवा 6 तारखेला जे घडलं त्याच दिवशीची फिर्याद दाखल झाली असती. म्हणजे तुम्ही 29 ची फिर्याद घेतली नाही, तुम्ही 6 तारखेची फिर्याद घेतली नाही. ऍक्च्युली झालं असं, 6 तारखेला जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर हे सगळे आरोपी ऑलरेडी आत असते किंवा हे फरार झाले असते साहजिकच. त्यामुळे संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता आणि त्यांची हत्याच झाली नसती. पण प्रॉब्लेम हा झालाय, तुम्ही 29 ची फिर्याद नोंदवून घेतली 11 तारखेला,
6 तारखेला जे घडलं त्या 6 तारखेवर तुम्ही केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त बघे म्हणून काम केलं आणि 9 तारखेला जे घडायचं ते घडलं. आणि 9 तारखेला घडल्यानंतर सुद्धा तो वाल्मिक कराड साधारणतः पुढचे काही दिवस फरार असतो, सरेंडर होतो. मग तो मध्य प्रदेशात जाऊन उज्जैनला, ज्या दिवशी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होतोय तेव्हा हा आपल्या 2 अंगरक्षकांना घेऊन त्या मध्य प्रदेशातल्या उज्जैनच्या मंदिरात महाकालेश्वराचं दर्शन घ्यायला गेलाय. तिकडनं पुण्यात येताना तो बाजीराव एकदम 31 सेकंदाचा त्याचा व्हिडिओ देतोय की या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, संतोष भैया देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि तपास यंत्रणांना सहकार्य करायचंय म्हणून मी स्वतःहून सरेंडर होतोय. मग जर तुला तपास यंत्रणांना सहकार्य करायचं होतं तर तू मध्य प्रदेश परळी पुन्हा मग पुण्यात येऊन त्याने एका खासगी रुग्णालयात उपचार देखील घेतले असं बोललं जातं. मग तुला तपास यंत्रणांना सहकार्य करायचं होतं, जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हाच का नाही तू माध्यमांसमोर? प्रश्नच नाही. याचा अर्थ तुम्ही जे सगळे बाहेर थांबून जे काही उद्योग केलेत ना त्यात तुम्ही तुमचा कार्यवाह साधून घेतलेला आहे की उद्या भले शरण आपण गेलो तरी आपल्याला जे काही पुरावे नष्ट करायचे होते ते नष्ट करून झालेले आहेत आणि आपल्याला आता पुढे त्रास होणार नाही. या सगळ्या सेटलमेंट फिल्डिंग लावून आलेले. आणि वाल्मिक कराडावर काही दबाव होता का की बाबा तू आज ये आणि उद्या ये? त्याला अटक करायला तो ऑलरेडी सगळे पोलीस तपास करतच होते की शरण तू आला बाबा, आणि तू शरण आला याचा अर्थ तू प्लॅनिंगनी आला आणि नुसतं प्लॅनिंग करून नाही. 30 तारखेचा व्हिडिओ सुद्धा बाहेर आला, त्यामुळे त्यात तुमचं काय प्लॅनिंग होतं हे क्लिअर झालेलं आहे. निश्चितच या सगळ्यामध्ये नंतर आणि ज्याप्रमाणे ते म्हणत होते की संतोष देशमुख प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, मला जाणीवपूर्वक बोलत जाते. तर तपासाचा एक एक भाग समोर आल्यानंतर ह्यांचं काय कनेक्शन आहे ते सगळं उघड झालं. आणि मग कोणी कोणाला कसे फोन केले, त्या विष्णू चाटेने एक काम चांगलं केलंय सीआयडीला ते सांगून की माझ्या फोनवर यानं फोन केलाय आज बोललाय म्हणून. नशीब तेवढी कबुली तरी त्या विष्णू चाटेने दिलेली आहे. हा खरंच एक महत्वाचा मुद्दा आहे. आता प्रश्न हा उरतो की सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेने फेकून दिलेला मोबाईल शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे. भले त्याच्यावर एक कलम वाढवलंय, 238 कलम वाढवले भादवी, पण ते नुसतं कलम वाढवून चालणार आहे का? ते मोबाईल सापडणं महत्वाचं आहे, तुझं ट्रेस आउट करणं महत्वाचं आहे. मध्ये या प्रकरणामध्ये 2.5 लाख कॉल तपासले गेले. आपली अर्थातच यंत्रणा चांगली आहे, सगळ्या पद्धतीने काम चालू आहे, पण त्याचं कॉन्व्हर्सेशन नेमकं काय झालेलं आहे या सगळ्या माध्यमातून तो विचार करणं, या गोष्टीच्या पर्यंत ते सखोल लोकांपर्यंत पोहोचवणं, या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच तपास यंत्रणा, अंजली दमानी यांना माहिती मिळते, तपास यंत्रणांना माहिती मिळत नाही. माध्यमांना व्हिडिओ मिळत आहेत, तपास यंत्रणांना व्हिडिओ मिळत. बरं, ऐकतं मिळते तुम्हाला तरी तुम्ही त्याचा वापर करून घेत नाही. जे मिळालंय ते कोर्टातच सादर करत नाही. आणि मग ह्या सगळ्यामध्ये जे काही चाललेलं आहे, तर तृप्ती देसाईंनी ज्याप्रमाणे आरोप केला की काही पोलीस अधिकारीच वाल्मिक कराडशी निगडीत आहेत. मग हे सगळं सामाजिक कार्यकर्त्यांना कळतंय, माध्यमांपर्यंत व्हिडिओ येत आहेत. तपास यंत्रणा कुठं काय करतंय काय? म्हणजे मला तर असं प्रश्न पडतो संकेत की आता एक अशी कमिटी नेमली पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी लावली, मान्य आहे. तुम्ही SIT CID लावली, मान्य आहे. एक आता कमिटी, माझं तर स्पष्ट मत आहे की एक म्हणजे आमदार किंवा खासदारांची एक कमिटी किमान 3 सदस्यीय तरी असली पाहिजे, जे या सगळ्या समित्यांवर नियंत्रण ठेवते. ज्युडिशियल इन्क्वायरी तर हा भाग वेगळा आहे, तो न्यायालयीन चौकशीसाठी, पण CID आणि SIT वर नियंत्रण ठेवणारी एक समिती असली पाहिजे. आणि त्यात ज्यांना या प्रकरणाविषयी गांभीर्य आहे ना त्यांची नेमणूक करायला पाहिजे. जे बजरंग सोनवणे, ज्या सुप्रिया सुळे खासदार म्हणून आवाज उठवतायत त्या असल्या पाहिजेत याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, जे सुरेश धस आमदार म्हणून आवाज उठवतायत आणि जे निष्पक्ष म्हणून, ज्यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाहीये, म्हणजे एकंदरीत हे जे काही आवाज उठवले जातात, एक त्रयस्थ कोणतरी व्यक्ती जी इतर कुठल्याही पक्षातली असो, पण या सगळ्यांनी एकत्र येऊन एक समिती नेमली पाहिजे, जी शासनाकडे या समितीची मागणी केली पाहिजे. आणि अहवाल, भले तुम्हाला जर अहवाल सादर करता येत, म्हणजे तुम्हाला जर वीकली रिपोर्ट लोकांपर्यंत पोहोचवता येत नसेल तर किमान हे आमदार खासदार तरी समोर येऊन जनतेला सांगू शकतात की नेमकं काय घडतंय. निश्चितच. आणि आमदार असो किंवा खासदार असो, लाख 1.5 मतांनी खासदार निवडून येत आहेत. 50,000 ते 95,000, 1.5 लाखापर्यंत आमदार निवडून येतोय. मग असं सगळं असताना हे निश्चितच लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर कमिटी गठीत केली तर हे जे प्रशासनातले अधिकारी वारंवार सांगत असतात, नाही राजकीय लोकांचा आमच्यावर वरद असतंय, राजकीय लोकांचा आमच्यावर दबाव आहे, प्रेशर आहे, त्यांच्या प्रेशरमध्ये आम्ही काम करतो, अशी जर समिती गठीत झाली तर कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवणार आहे. हे लक्षात घेऊन तपास यंत्रणा जी आहे
ती देखील काम करताना पाहायला मिळेल. मात्र लोकप्रतिनिधींनी सुद्धा जे भ्रष्टाचारांनी बरबटलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना स्थान न देता जे खरं लोकांसाठी काम करतायत, महाराष्ट्रामध्ये अशा अनेक लोकप्रतिनिधी आहेत जे आजही लोकांसाठी म्हणजे खुर्ची सत्तेची उबगण्यासाठी घेतलेले मिळालेली नाहीये, तर जनतेची कामं करण्यासाठी मिळाले हे समजून काम करणारे लोकप्रतिनिधी असे सगळे या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी जी आहे ती निभावणं गरजेचं आहे. तो जो अशोक थोरात आहे त्याच्यावर तरी आता आरोग्य यंत्रणा काय बोलतेय का? अगदी सर जाता जाता आपण याच्यावर भाष्य केलं पाहिजे. नक्कीच, मुळात मूळ विषय जिथून सुरू झाला तो पण फार महत्वाचा आहे. आता जर आपण पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आता अशोक थोरात म्हणजे जे सिव्हिल सर्जन आहेत बीडचे, त्यांच्याविषयी अंजली दमानिया यांनी जे काही खळबळजनक गौप्यस्फोट केलेले आहेत त्याविषयीची माहिती खरंच ती खरी आहे का? ते खरंच राजकारणी इन्क्लाइन पर्सन आहेत का? जो काही त्यांचा जो काही हॉटेल आहे म्हणजे पियुष इन जे हॉटेल आहे, लक्झरियस हॉटेल आहे, सुपर लक्झरियस हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर जो पंकजा मुंडेंसोबत त्यांचा फोटो आहे, म्हणजे याचा अर्थ ते कुणाचे समर्थक आहेत, किंवा त्यांची नाशिक मधून बीडमध्ये बदली झाली असताना देखील त्यांना पुन्हा एकदा बीडमध्ये त्यांची बदली करून घेण्यात आली, यामागे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा हात आहे का? शिवाय आतापर्यंत जे काही संतोष देशमुख पोस्टमार्टम रिपोर्ट असेल किंवा या वाल्मिक कराडला 2 वेळा रुग्णालयात आणणं असेल, याच्या आधी पण त्याला एकदा आपण म्हणजे कोठडीत आठवतोय प्रसार माध्यमांना ती माहिती मिळाली होती की त्यांना नेलं होतं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर निश्चितपणे ही चौकशी करणं गरजेचं आहे. अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तर हा लढा देतातच आहेत, पण प्रसार माध्यमांच्या माध्यमातून देखील तुमच्यापर्यंत, जनतेपर्यंत या गोष्टी पोचवत राहणं, याच्या गोष्टीतली इत्तंभूत माहिती, बारीक सारीक याच्यातली जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून कालही होत होतं, आजही होतंय आणि उद्याही होतच राहील. वाल्मिक कराडच्या चेला चपाट्यांनी कितीही माध्यमांना पत्रकारांना धमक्या दिल्या तरी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही आमचं काम, पत्रकारितेचं घेतलेलं व्रत जे आहे ते प्रामाणिकपणे आणि आज रात्री 9:30च्या लाईव्ह मध्ये तुम्हाला पत्रकारांना कशा धमक्या दिल्या जातात याचा खळबळजनक गौप्यस्फोट मी स्वतः या ठिकाणी येणार आहे. मला ही धमकी देण्यात आलेली आहे, टॉप न्यूज मराठीला धमकी देण्यात आलेली आहे, इतर अनेक प्रसार माध्यमांच्या पत्रकारांना धमकी देण्यात आलेली आहे. यांची पोलखोल आज संध्याकाळच्या, आज रात्रीच्या लाईव्ह मध्ये मी करणार आहे. तर पाहूयात आणि भेटूयात पुन्हा रात्री 9:30 वाजता, अर्थातच संदीप चव्हाण याच्यासोबत आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.